सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या व आज तागायत गेली 35 वर्ष 6 महिने 18 दिवस निरळसपणे अध्यापनाचे महत्कार्य करणाऱ्या आदरणीय मुख्याध्यापिका सो संगीता राऊत मॅडम उद्या 31 डिसेंबर 2023 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या सुंदर व यशस्वी प्रेरणादायी जीवन कार्याबद्दल थोडक्यात। आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा डहाणू येथे झाले असून इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण डहाणू येथील नावाजलेली शाळा KL पोंदा हायस्कूल यामध्ये झाले आहे। आपले उच्च माध्यमिक शिक्षण वसई वर्तक कॉलेजमध्ये झाले असून आपण विज्ञान विषयाच्या पदवीधर आहात। विशेष म्हणजे पदवीपर्यंतचे हे शिक्षण आपण मुंबईतील नावाजलेल्या पार्ले कॉलेजमधून गणित विषय घेऊन पूर्ण केले आहे। BSc पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या संस्थेच्या KG हायस्कूल आगाशी येथे अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली। याच कालावधीत आपण सन 1987-88 मध्ये शिक्षकांसाठी आवश्यक असणारे BEdची पदविका संपादन करून जून 1988 मध्ये पुन्हा संस्थेच्या KG हायस्कूल शाळेत अध्यापनाच्या कार्याला सुरुवात केली। जून 1988 ते 10 ऑगस्ट 1991 या कालावधीत KG हायस्कूल आगाशी येथे गणित विषयाचे अध्यापन केले आहे। त्यानंतर 11 ऑगस्ट 1991 ते 31/12/2023 मध्ये म्हणजे आज तागायत आपण शिक्षिका, पर्यवेक्षिका, उपमुख्याध्यापिका व आज मितीला मुख्याध्यापिका या पदांवर विराजमान होऊन आदर्श कार्यप्रणालीचा एक इतिहास निर्माण केला आहे। KGF 2 या सिनेमातील पिक्चरमधील एक डायलॉग मॅडमच्या व्यक्तिमत्वाला तंतोतंत लागू पडतो। तो म्हणजे हिस्ट्री टेल्स अस that powerful people come from powerful places but history was wrong. Powerful people make places powerful. अर्थात आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय संगीता राऊत मॅडम अध्यापन कार्यासोबतच आपण शाळाबाह्य कामांवर देखील आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे। त्यामध्ये SSC बोर्डामध्ये 1991-92 पासून भौतिक व रसायनशास्त्र या विषयाचे एक्झामिनर म्हणून काम करीत आहात। 2011 पासून 2021 पर्यंत गणित भाग 2 या विषयाचे आपण मॉडरेटर म्हणून काम पाहिले आहे। इयत्ता 9वी-10वीच्या अभ्यासक्रमाचे उच्चीकरण करण्यात आले त्यावेळी भाईंदरपासून डहाणूपर्यंतच्या सर्व शाळांतील जवळजवळ 500 गणित शिक्षकांना अद्ययावत असे मार्गदर्शन आपण केले आहे। 12वीच्या परीक्षा कालावधीत पालघर जिल्ह्यातील भरारी पथकात आपली निवड ही आपल्या कर्तृत्वाची साक्ष आहे। वसई तालुक्यातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वार्षिक तपासणी करण्याकामी त्यावेळेचे शिक्षणाधिकारी माननीय कंकाळ सर यांच्या समवेत काम करण्याची आपणास संधी मिळाली व आपण आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्या संधीचे अक्षरशः सोनं केलं आहे। वसई विरार परिसरात सर्वप्रथम गणित प्रयोगशाळा तयार करण्याचे श्रेय आदरणीय मॅडमलाच जाते। शाळा शाळा आणि फक्त शाळा हाच ध्यास, हाच श्वास आणि हाच घास मानून मुख्याध्यापिकपदी विराजमान झाल्यावर शाळा, विद्यार्थी व त्याचबरोबर शिक्षक या सर्वांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या उत्तम नेतृत्वाची साक्ष दिली आहे। विशेष म्हणजे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेच्या भोवती केलेले तारेचे कुंपण हे आपल्या जबाबदारी व मातृत्वाची साक्ष देते, तर शाळेची तयार केलेली सुंदर बाग ही आपल्या आनंदमय आणि उत्साहवर्धक मनाचा वेध घेते। गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षिका असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून व गणिताच्या सूत्रात टाकून नियोजनाच्या चौकटीत बसवून केल्यामुळे प्रत्येक काम 100% यशस्वी करण्याकडे आपला नेहमीच कल असतो। अशा या कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ अध्यापनावर नितांत प्रेम असणाऱ्या आदर्श शिक्षिका, आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श उपमुख्याध्यापिका व आदर्श मुख्याध्यापिका माननीय सो संगीता राऊत मॅडम या आज वयात 35 वर्ष 6 महिने व 18 दिवस असे प्रदीर्घ अध्यापनाचे कार्य करून आज सेवानिवृत्त होत आहेत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
व आमच्या शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री मासाळ सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी आदरणीय संगीता राऊत मॅडम यांचा सत्कार फुलांनी बहरलेले रोपटे, शॉल व आमच्या स्नेहाचे प्रतीक चांदीचा लामण दिवा देऊन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आदरणीय सौ संगीता राऊत मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे, त्यांच्या शुभेच्छा द्यायचं आहे. त्याचबरोबर आमच्या अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांना एक आमच्या प्रेमाची भेट म्हणून या ठिकाणी शॉल आणि चांदीचा लामण दिवा देण्यात येत आहे. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. असं म्हणतात की माणसाला पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग बघा दुनिया तुमचे कौतुक करते की नाही ते. आणि म्हणून वपू काळे म्हणतात, ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. आणि म्हणून मॅडम खरोखर आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी या 11 महिन्यामध्ये काम केलेलं आहे त्याची उणीव आम्हाला नक्कीच कुठेतरी भासणार आहे. कर्तृत्वाचा ठेवा ठेवूनी सोडून आज जाताना भरून आले हृदय आमुचे निरोप तुम्हा देताना. किंबहुना अशीच काही अवस्था आमच्या सगळ्यांची झालेली आहे. यानंतर मी आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सो निकिता राऊत मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी आदरणीय मॅडमची ओटी भरायची आहे. त्या कार्यक्रमाचा अतिशय संस्कारमय भाग म्हणजेच आजच्या सत्कार मूर्तींच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी निकिता राऊत मॅडम, प्रीती ठाकूर मॅडम ह्या मॅडमची ओटी भरत आहेत. सन्माननीय व्यासपीठ, आजचे सत्कार मूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, मॅडमच्या आप्तेष्ट, माझे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी, आज आपण मॅडमच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी एकत्र जमले आहोत. निरोप म्हणजे हुरहुर लावणारा क्षण, पण प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात हा क्षण कधी ना कधी येतोच. त्यामुळे त्याचा आनंदाने स्वीकार करून आपल्या सेवेत मिळालेल्या गोड आठवणींना उजाळा देत आयुष्याचे क्रमण आनंदाने करावे. मॅडमची आपल्या संस्थेत 35 वर्षापेक्षा जास्त सेवा झाली आहे. त्यांचे अध्यापन कौशल्य, विषयांवरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता ह्या गोष्टी अनुकरणीय आहे. त्यांची काम करण्याची शैली अतिशय उत्तम आहे. तसेच त्यांचे काम नियोजनबद्ध असते. कामातील प्रामाणिकपणा, स्वच्छता, उत्कृष्ट वक्तृत्व, समयसूचकता तसेच शाळेप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती प्रेम हे गुण मॅडमचे घेण्यासारखे आहेत. आज मॅडमचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची वृत्ती राहिली आहे. मॅडमचा मला आलेला वैयक्तिक अनुभव म्हणजे समोरच्याला प्रोत्साहन देणे. आपला प्रत्येक सहकारी त्याच्या कर्तव्यात सक्षम व्हावा यासाठी त्या त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदारी सोपवतात आणि त्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात. माझ्या मिस्टरांच्या आजारपणामध्ये त्यांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला खूप मानसिक बळ दिले. त्यामुळेच मी त्यांच्या आजारपणाकडे आज व्यवस्थित लक्ष देऊ शकले. मॅडम, आपल्या सेवा काळात वेळेच्या कमतरतेमुळे आपण आपल्या परिवाराकडे, आरोग्याकडे, छंदाकडे वेळ देऊ शकत नव्हत्या. आता मात्र आपणाकडे भरपूर वेळ असणार आहे.
आणि हा वेळ आपण आपला नातू स्पर्शसाठी देऊन आई आजीचे नाते पूर्ण करणार आहात. याशिवाय मॅडम आपली शेतीची बागकामाची आवड जोपासून समृद्ध अशा निसर्गाचा आस्वाद घ्या आणि भरपूर भ्रमंती करा. सरतेशेवटी एवढेच सांगते की रोजच दिवस सुरू होतो उगवत्या सूर्याने, नाती घट्ट होतात सततच्या स्नेहाने, आठवण तुमची येत राहणार सातत्याने. खूप साऱ्या शुभेच्छा निरोपाच्या निमित्ताने. मॅडम, आपणास पुढील आयुष्य सुखी, समाधानाचे, आनंदाचे, आरोग्यदायी व मंगलमय जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. खरंच मॅडमचे ज्या पद्धतीने मॅडमने प्रत्येकाला आधार दिलेला आहे, धीर दिलेला आहे, असाच एक प्रसंग माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये आहे. परंतु मी या ठिकाणी ज्यावेळेस माझ्या मुलाची तब्येत आजारी होती तेव्हा मॅडमने अगदी प्रामाणिकपणे सांगितलं, सर मुलाकडे पहिलं लक्ष द्या, आपण शाळेचं जे काम आहे ते नंतर करूया, आपले सहकारी आहेतच त्यासाठी, परंतु सर्वप्रथम तुमची जबाबदारी आज ही आहे की तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या. तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्याच पाठीवर अगदी कौतुकाचा हात ज्याने आपल्या फिरवलेला आहे अशाच आजच्या सत्कारमूर्ती आहेत. यानंतर मी आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका डाबरे मॅडम यांना विनंती करतोय की आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं, उत्साही सळसळत चैतन्य त्यांचं आम्ही आता आठवणीत जपावं. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या सेवानिवृत्तीच्या सत्कारमूर्ती आदरणीय सौ संगीता राऊत मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मासाळ सर, व्यासपीठावरील मान्यवर व माझे सहकारी मित्र मैत्रिणींनो, माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा पांढरा शुभ्र असला की त्यात पाहणाऱ्याला स्वतःचे व इतरांचेही प्रतिबिंब स्वच्छ दिसते. अगदी या ओळीप्रमाणे व्यक्तिमत्व असणाऱ्या, आपल्या शाळेचे हित जपणाऱ्या, कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व ह्यांचा सुरेख संगम म्हणजे आदरणीय सौ संगीता राऊत मॅडम. प्रत्येक कामात आत्मीयता, मुलांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहून झटण्याची तळमळ, त्या तळमळीतूनच तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला यशोशिखराकडे नेले. त्यात तुमची जिद्द व चिकाटी दिसून येते. म्हणूनच आज मनशांतीचे तेज तुमच्या चेहऱ्यावर टिपता येत आहे. आपल्या आयुष्यातील 35 वर्ष तुम्ही आपल्या प्रिय विद्यार्थ्यांमध्ये आपला वेळ घालवला. मौल्यवान असे ज्ञान आणि जीवनाचे महत्त्वपूर्ण धडे त्यांना दिले. काही वेळ कडक शिस्तही लावली. आपण 11 महिन्याच्या कालावधीत 11 वर्षाचे काम शाळेत केलेले आहे. शाळेत कामकाजातील आपले उत्कृष्ट असे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. शेवटी राऊत मॅडमविषयी एवढेच म्हणेन की हा सन्मान होत आहे तुमच्यातील आदर्श शिक्षकाचा, हा सन्मान होत आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होत आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होत आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. मॅडम, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुम्हाला आनंद लाभो. यापुढचा प्रवास हसरा आणि आनंद देणारा व निरोगी आरोग्यदायी लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थनामय शुभेच्छा. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवून एक गीत सादर करते. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर.
या वळणावर कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर, कधी ऊनत कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली, गोड करून या घेतो सारे, लावून या प्रीतीची झालर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर, खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळायाचा, डाव रंगता मनासारखा, कुठली हुर हुर कसले काहुर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर, भले भुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर, या वळणावर. मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी सत्कार समितीचे आभार मानते. धन्यवाद. ज्यांचे कर्तृत्व सागराप्रमाणे, ज्यांचे ज्ञान हिमालयाप्रमाणे, खुल्ला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे शब्दसुमनांच्या पारिजातकाने. अशा आजच्या सत्कारमूर्ती आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका व माझी मैत्रीण सौ संगीता राऊत मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्त 2 शब्द बोलू इच्छिते. संगीता राऊत मॅडम आणि माझी ओळख जवळजवळ 40 वर्षापासून आहे, कारण आम्ही दोघीही विरारला कावडवाडीत राहत होतो. एवढंच नाही तर आमच्या दोघींचे माहेर व सासरही एकाच गावचे. तिची कन्या ही आमच्या नात्यातच दिली आहे. इतकेच नाही तर आमची 1988 पासून नोकरीही आज तागायत आपल्याच शाळेत झाली आहे. संगीताच्या दोन्ही कन्या संकेती व श्रेया ह्या देखील आमच्याच शाळेच्या हुशार विद्यार्थिनी आहेत. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आणि असेच व्यक्तिमत्व म्हणजे संगीता राऊत मॅडम. संगीताचे वडील, मी संगीताच उल्लेख करणार आहे कारण मॅडम मला सवय नाही आहे तिला बोलण्याची. हां संगीताचे वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षकी पेशा हा वारसा हक्काने तिच्याकडे आला असावा. संगीताचे शिक्षण BSc B.Ed असून तिने जवळजवळ 30-32 वर्ष 10वीच्या विद्यार्थ्यांना गणित व सायन्स ह्या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान दिले. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून अद्ययावत अशी गणित विषयाची प्रयोगशाळा तयार केली. संगीताची काम करण्याची पद्धती इतकी वाखाणण्यासारखी आहे. कोणत्याही कामाचे नियोजन ती परफेक्ट करते. तिने केलेल्या नियोजनात कोणीही आक्षेप घेत नाही. तिच्याकडे शाळेच्या कामाचे मुद्दे शिक्षकांना व्यवस्थित पटवून देण्याचे कौशल्य आहे. संगीताने अधिकारवाणीने शिक्षकांवर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी टाकल्यामुळे प्रत्येकाच्या मनात असणारी भीती नष्ट होऊन काम करण्याचा उत्साह निर्माण झाला. विशेष म्हणजे संगीताने तिच्या मुख्याध्यापिकेच्या 11 महिन्यांच्या काळात अगदी 11 वर्षासारखे काम केले. आपल्या शाळेतील बाग सुंदररित्या फुलविली. सकाळी शाळेत आल्यावर सफेद पिवळी लाल फुललेली फुले मन प्रसन्न करत असत. शाळेत आल्यावर मॅडम आधी बागेत फेरफटका मारून उमललेल्या फुलांचे फोटो शिक्षकांच्या ग्रुपवर टाकत असत. एवढेच नाही, मुलांना वर्गात व्यवस्थित बसता यावे, त्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून कौलारू इमारतीतील कौले काढून तिथे पत्रे टाकून घेतले. शक्य तिथे वर्गात फळे बसवून घेतले. शाळेच्या व मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शाळेभोवती तारेचे कंपाऊंड घालून घेतले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्टेजची दुरुस्ती करून घेतली. अशी 1 नाही 2 नाही तर वाखाणण्यासारखी बरेच कामे केली आहेत.
तिने तिच्या काळात खूप धाडसी निर्णय घेतले. शिक्षकांच्या PFच्या इतक्या वर्षापासून न मिळालेल्या पावत्या मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. अशी अनेक अत्यंत महत्त्वाची अडकलेली कामे, शिक्षकांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. नीतामाई म्हणजेच गावकर मॅडम, संगीता व मी आमच्या तिघींची घनिष्ठ मैत्री. त्यापैकी संगीताबरोबर घालविलेल्या बऱ्याच आठवणी आहेत. त्यापैकी काही आठवणी, संध्याकाळी शाळा सुटली की आम्ही दोघी बाजारात करण्यात जात असू. तिथे पण अगदी निरखून भाजी घेणे, मासे घेणे हे आमचे ठरलेले असे. मासे घेताना खूप गमती होत असत. पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी बक्षिसं आणण्यासाठी केलेली घासाघीस इथे पण तिच्या गणिती विषयाचा अनुभव येत असे. मी 12वीला असताना अभ्यासात कोणतीही अडचण असेल तर मला सांग असे सांगणारी माझी हक्काची मैत्रीण. संगीताकडे निर्णय क्षमता विशेष कौतुकास्पद आहे. संगीताची मूर्ती लहान आहे पण तिची कीर्ती महान आहे. अशी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारी, कर्तव्यदक्ष व कर्तव्य तत्पर अशी माझी मैत्रीण आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. तिला खूप खूप शुभेच्छा. तिचे पुढील जीवन सुखासमाधानाचे, आनंदी, निरोगी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. मी संगीताला छोटीशी प्रेमाची भेट देते, तिचा तिने स्वीकार करावा. मॅडम यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आणि म्हणून असं म्हणतात की आठवणी कशा असतात. आठवणी ह्या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज होत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकापाठोपाठ अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच असतं. ज्या पद्धतीने मॅडमनी आपल्या अनेक आठवणी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्यावरून त्यांच्या मैत्रीची खरोखरच आपल्याला कल्पना आली असेल. माननीय मासाळ सर, आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती संगीता राऊत मॅडम, मान्यवर व्यासपीठ मॅडम आणि माझी मैत्री तशी KG हायस्कूलमधलीच. KG हायस्कूलमध्ये मॅडम, मी प्राथमिक विभागाला, मॅडम माध्यमिक विभागात, आणि येता जाता आमच्या वर्गाच्या इथून मॅडम जायच्या. त्यामुळे आणि त्याचप्रमाणे माझ्या नणंदेची मैत्रीण म्हणून आमची जास्त ओळख. आणि मॅडमचा शांत स्वभाव, नंतर शाळेत मी पाहिल्यावर मॅडम अगदी म्हणजे घरी किती काटकसर करत असतील हे त्यांच्या शाळेतून काटकसरीवरून मी ओळखले अगदी. आणि मीही त्याच्यातून काहीतरी शिकले. मुख्याध्यापकाने काय करायला पाहिजे काय ते मॅडमकडून मला शिकायला मिळालं. नंतर आमच्या परवा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमची छोटी मुलं थोड्या वेळाने जरा चुळबुळ करायला लागली. आणि मॅडम जेव्हा बोलायला लागल्या तेव्हा मॅडमनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीच्याच त्यांच्या 2 वाक्याने मुलं एका जागी स्थिर बसून राहिली. ही मुलांना एकाग्रता करण्याची मॅडमची जी हातोटी होती तीही मॅडमकडून शिकण्यासारखी होती. नंतर मॅडमना काही म्हणजे विचारायला आल्यानंतर काही बाबतीत मॅडमनी होकार दिला, काही बाबतीमध्ये नकार दिला. पण नकाराने थोडंसं वाईट वाटलं. पण नकार देण्यामागचं कारण त्या जेव्हा त्यांच्या अनुभवातून स्पष्ट करायच्या तेव्हा मग मनाला पटायचं. आणि त्याचं हे उत्तम मार्गदर्शन पण मला लाभलं. अशा ह्या शांत, नंतर सुस्वभावी मॅडमना पुढचं आयुष्य सुखासमाधानाचं निरामय जाओ अशी प्राथमिक विभागातर्फे सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. माझी मुख्याध्यापिका माननीय सो रत्नप्रभा पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्याने आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आजच्या सत्कारमूर्ती माझी मैत्रीण संगीता, तिचे उपस्थित असलेले सगळं कुटुंबीय, तसेच माझे शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, आज प्रदीर्घ सेवेनंतर संगीता सेवानिवृत्त होत आहे. संगीताची आणि माझी ओळख ह्या शाळेमधलीच. त्यानंतर म्हणजे आमच्या दोघींमध्ये तसं बरंचसं साम्य आहे. तीही अपडाऊन करत होती, मीही अपडाऊन करत होते. मी विरारला राहायला आली, संगीता पण माझ्या शेजारी राहायला आली. आणि त्यामुळे आमच्या दोघींमधली मैत्री ही वाढत गेली. पण खऱ्या अर्थानं आमच्या दोघींमध्ये जी घट्ट मैत्री झाली त्याला निमित्त होतं SSC बोर्ड.
जवळजवळ किती वर्ष आम्ही मार्च आणि ऑक्टोबर असे पेपर तपासणीचे वाऱ्या केलेल्या आहेत. मार्चमध्ये बरेचसे शिक्षक असायचे, पण ऑक्टोबरमध्ये जवळजवळ मी आणि संगीता बऱ्याच वेळा असायच्या. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये नेहमी विचारांची आदानप्रदान होत असे. आम्ही एकमेकींचे आपले जी काही घरगुती काही गोष्टी आहेत, मनोगत आम्ही एकमेकींमध्ये व्यक्त करत असू. मग त्यामध्ये शाळेचे पण काही विषय असतील, विद्यार्थ्यांचे पण काही विषय असतील आणि त्यातून हळूहळू आमची ही मैत्री अतिशय घट्ट अशी बनत गेली. संगीताच्या बाबतीत म्हणायचं तर एखाद्या आदर्श शिक्षकाच्या ठिकाणी असलेले सगळे गुण तिच्याकडे आहेत. ती स्वतः शिस्तप्रिय आहे, जबाबदारीने वागणारी आहे, प्रामाणिक आहे आणि जे काय करणार ते विद्यार्थ्याला डोळ्यासमोर ठेवून तिने आत्तापर्यंत केलेलं आहे. तिच्या दृष्टीने विद्यार्थी हा केंद्रबिंदू होता आणि त्यामुळे ती म्हणजे गणित आणि विज्ञान हे वृक्ष विषय जे विद्यार्थ्यांना वाटत असत ते विषयसुद्धा विद्यार्थ्यांना स्वतः घरी ती प्रयत्न करून मग विद्यार्थ्यांना ते शिकवत असे. अशी ही माझी मैत्रीण संगीता ही खूप विद्यार्थीप्रिय अशी आहे. मला एक गोष्ट तिची सांगावीशी वाटते की एकदा कल्पना चावल्यावर तिने एक मोठं प्रोजेक्ट तयार केलेला होता आणि खूप सुंदर केलेला होता. तिच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा आढावा तिने त्यातून घेतलेला होता आणि तिने तो हे सगळे प्रोजेक्ट मला दाखवलं. मी तिला म्हटलं, संगीता तू इतकं सुंदर सगळं बनवलेलं आहे. तर त्यावेळेला डुरेबाई होत्या. म्हटलं बाईनं दाखवूया आपण. पण ती अशी प्रसिद्धीपासून दूर असायची. ती मला म्हणाली, बाई मी जे काही केलं आहे ना हे विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. हे काचफलकात लावल्यानंतर विद्यार्थी ते वाचतील, त्यातून विद्यार्थी प्रेरणा घेतील. पण मी तिला सांगितलं, नाही संगीता, ह्या ठिकाणी असे काही आहेत की थोडं काम केलं तरी वरिष्ठांपर्यंत जाऊन दाखवतात. तर हे तू का नाही दाखवत? चल मी तुझ्याबरोबर येते. आणि मी तिला घेऊन डुरेबाईंच्या केबिनमध्ये गेले. बाईनीसुद्धा खूप कौतुक केलं तिचं. बाईनंही तो पेपर आवडला खूप. नंतर तिने तो काचफलकात लावला. जवळजवळ 8-10 दिवस सुट्टीमध्ये ती मुलं त्या ठिकाणी गोळा होऊन ते वाचत असत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे उपक्रम तिला करता येतील ते तिने आपल्या काळामध्ये केलेले आहेत. आपल्या शिक्षकी पेशाच्या काळात तिने केलेले आहेत. एकदा आपल्याकडे वसई विज्ञान प्रदर्शन भरवलेलं होतं. मी त्यावेळेला उपमुख्याध्यापिका होते. मला बंधू म्हणाले की बाई विज्ञान प्रदर्शन आपण भरवतो, चित्रकला प्रदर्शन आपण भरवतो, पण गणितावर आधारित एखादं प्रदर्शन आपल्याला भरवता येईल का? मी म्हटलं सर येणार ना. म्हटलं बंधू, म्हटलं हेड ऑफ द डिपार्टमेंट संगीता मॅडमकडे आहे. मी लगेच संगीताला बोलावलं. बंधूंशी तिची चर्चा झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिने नोटीस काढून सगळ्या गणित शिक्षकांना तिने बोलवलं आणि मार्गदर्शन केलं आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं गणिताचं प्रदर्शन मला तरी वाटतं आपल्या संस्थेमध्ये पहिलंच भरवलं गेलं असं मला तरी वाटतं. आणि जे विज्ञान प्रदर्शनाला जे आलेले होते पाहुणे त्यांनाही ते खूप आवडलं. म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर ती झोकून देणं हा तिचा स्वभाव आहे आणि ती पूर्णत्वास येईपर्यंत ती स्वस्थ बसत नसे. विज्ञान विषय सुद्धा ती इतक्या सुंदर रीतीने शिकवत असे. त्यावेळेला 75 मार्काचे विज्ञान 1 विज्ञान 2 असे हे पेपर होते आणि माझी स्नेहा 10वीला होती. तिला विज्ञानामध्ये खूप जरा भीती वाटायची कारण संगीता त्यावेळेला शिकवायला नव्हती तिच्या वर्गाला. मी असंच संगीताला विचारलं की संगीता अगं स्नेहा का एवढी घाबरते विज्ञान 1ला? तर म्हणे नाही बाई तो विषयच तसा आहे. आणि तिने मला सांगितलं बाई दर शनिवार रविवारी तुम्ही स्नेहाला माझ्याकडे पाठवा, मी तिचं करून देईल सगळी तयारी. त्यावेळेला तिचं वेळापत्रक व्यस्त होतं, तिच्या लहान मुली होत्या, तरीसुद्धा तिने 8 दिवस स्नेहाला
बोलवून तिची अशी तयारी करून घेतली, ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पना इतक्या तिला व्यवस्थित समजून दिल्या आणि त्यामुळे तिची त्या विषयाची जी भीती होती ती दूर झाली. म्हणजे तिला असं कोणासाठी काही करावं, विद्यार्थ्यांसाठी तर ती करायला इतकी तत्पर असते आणि विद्यार्थी हाच तिचा खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांना ती वेळोवेळी मार्गदर्शन करत असे. संगीताबाबत अनेक अशा गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत की आम्ही त्या एकमेकींशी शेअर केलेल्या आहेत. एक गोष्ट मला या ठिकाणी जरूर सांगावीशी वाटते. 99 साली माझा भाऊ गेला आणि त्यावेळेला मी दुसऱ्या दिवशीच मी आजारी झाले. संगीताला समजलं आणि ती त्या दिवशी संध्याकाळी डबा घेऊन आली माझ्या घरी. खरं म्हणजे त्याची गरज होती. माझ्या पोरी लहान होत्या आणि मी उठू शकत नव्हती. ती आली, तिने आम्हाला ते सगळं जे डबा दिला. त्यावेळेला मला संगीताचा इतका आधार वाटला की जी गोष्ट आज गरजेची आहे ती आज संगीताने केली. खूप मला तिचा आधार वाटला आणि तेव्हापासून तिच्याबाबत एक विश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झाला की काही झालं, काही अडचणी आल्या तरी ही माझी सखी माझ्या बाजूला आहे, मला मदत करणारी आहे, असा एक दृढ विश्वास तिच्याविषयी माझ्या मनामध्ये निर्माण झाला. आता शेजारीच आम्ही राहत असल्यामुळे नेहमीच काय आमचं जाणं येणं होत नाही एकमेकींकडे, पण प्रसंगानुरूप आम्ही एकमेकींकडे जातो. कधी असते ना एकमेकांच्या चौकशी करतो. आप्पा दिसले नाही तर मिस्टर राऊत म्हणणार, काय बाई आप्पा कुठे आहेत, बरे आहेत ना, खूप दिवसात दिसले नाही. संगीता किंवा तिचे मिस्टर दिसले नाही तरी हेही मला सांगणार, संगीता कंपनी कोण दिसली कशी नाही. म्हणजे एक हे नातं आमच्यामध्ये निर्माण झालेलं होतं. संगीता, तू विद्यार्थ्यांसाठी खूप काही केलं आणि त्याचं फळ तुला मिळालं. म्हणजे तुझ्या दोन्ही ज्या मुली आहेत या उच्च शिक्षित आहेत. कोणतं कसं आपण जे केलेलं चांगलं काम असतं त्याचं श्रेय, त्याचं फळ आपल्याला मिळतं. तुझ्या मुलीही उच्च शिक्षित आहेत, चांगल्या ठिकाणी त्या नोकरी करत आहेत. तू आत्तापर्यंत शाळेची इतकीही ती धुरा सांभाळली, त्यामध्ये मिस्टर राऊतांचं सहकार्य तुला वेळोवेळी लाभलेलं आहे. म्हणूनच तू सगळ्या गोष्टी करू शकली. तर तुला माझ्या कुटुंबाकडून सेवानिवृत्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुला सुख समाधान लाभो आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. धन्यवाद. सुप्रभात. मंचावर उपस्थित अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर शाळेचे उपमुख्याध्यापक मासाळ सर, आजच्या सत्कारमूर्ती संगीता मॅडम, त्यांच्यासाठी आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय, मैत्रिणी आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, काय बोलावं सुचत नाही आहे. त्यामुळे काही पॉईंट्सही लिहून आणले नाहीत, जे काही असं रात्रीपासून होतं डोक्यात, काय बोलावं संगीताविषयी. कारण संगीता आणि मी आगाशी शाळेत एकत्र लागलो होतो. त्यानंतर जवळजवळ 3 वर्षांनी मी आगाशीहून विरार शाळेत आले. संगीता मला वाटतं 5-6 वर्ष राहिली ना. 3 वर्षानंतर संगीता पण विरार शाळेत आली आणि आमची मैत्री आगाशीपासून होतीच, ती आणखीनच वृद्धिंगत झाली. कर्मधर्म संयोगाने संगीताच्या लग्नानंतर संगीताला तारापूर या ठिकाणी देण्यात आलं आणि मी सफाळा. मग काय आमची शटल टू वलसाड अशी वरात चालायची. खरं म्हणजे आता जर मी त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर कोणाला खरं वाटणार नाही की हे असं आयुष्य आम्ही काढलं. संगीताच्या कामाव्यतिरिक्त म्हणजे मी बोलते, कारण कामाचे गुण सगळे संगीताविषयीचे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेत. संगीता अतिशय प्रामाणिक. तिला शाळा एके शाळा आणि शाळेची मुलं एके मुलं आणि अभ्यास एके अभ्यास.
म्हणजे अशी आपण ढापणं लावून ठेवतो ना तसं. ती इथे नाही बघणार की इथे नाही बघणार. तिला शाळेच्या बाहेरच्या उपक्रम सांगितले, छे मुलांचे तास बुडवून तिकडे जाणार मी नाही. आणि असं करून ती कधीच शाळेच्या बाहेरील उपक्रमामध्ये सहभागी झाली नाही. बरोबर आहे ना? कधीच नाही. हां, ते म्हणजे ठीक आहे. आता म्हणजे कसं आपण ज्यावेळेस वरच्या पोस्टवर येतो त्यावेळेस आपले थोडे तासात शिकवायचे तास कमी होतात. पण ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशात असतो त्यावेळेस आपले सर्व तास हे शिकवायचे असतात. आणि ते बुडवून बाहेर जाणं संगीताच्या कधीच पचनी पडलं नाही. त्यामुळे ती अभ्यास एके अभ्यास आणि मुलांनाच अभ्यासचं त्यांचं तेच करण्यात ती व्यस्त असायची. त्यानंतर तेव्हा गाड्यांचीही कमतरता होती. सकाळची एकदा शटल आली की मग बलसाड आली की 9:30ची शटल, 9:30ची शटल डायरेक्ट 12ची ना. जाताना पण आम्हाला 11:30ची शटल गेली का डायरेक्ट दुपारची पॅसेंजर गेली का डायरेक्ट 5:30ची शटल, ती गेली का बलसाड, आणि बलसाड गेली का डायरेक्ट रात्री 10:30ची शटल. हो, आत्ता तुम्ही 10-10, 15-15 मिनिटांनी तुम्हाला गाड्या आहेत. हां, नाही टाईम टेबल नाही सांगितलं सर तुम्हाला. म्हणजे मी सत्य परिस्थिती सांगते की संगीता दारापूरवरून येत होती आणि नेमकी शाळा इथे सुटायची 5:35ला. मुलं बाहेर पडेपर्यंत 40 व्हायचे आणि शटलचं टायमिंग पण 5:40चं. मग तेव्हा माझी सनी स्कूटर होती. आम्ही काय करायचो, मुलं बाहेर पडली का स्कूटर फास्ट काढायची आणि तेव्हा दांड्याचं फाटक होतं. तो दांडा पडायच्या, एक पाडलेला असायचा, एक पडायच्या आत मी स्कूटरमध्ये घालायची. आणि तेव्हा आपले ह्याचे रूळ वर आलेले होते. तेव्हा जात होतील त्या रस्त्याने त्यांना ते माहीत असेल. रूळ वर आलेले होते आपले. त्या रुळांमधनं उगाचच मी ढकलत पायाने स्कूटर पुढे काढायची, कारण ती 2 डबे पुढे जाऊ शकेल तर तिला ती शटल मिळायची. आणि जर एखाद दिवशी शटल त्यांनी राईट टाईम अगदी काढली तर आम्ही कधीतरी जाऊन मी स्कूटर लावायची, मोटरमधला हात पण करायचो. थांबवली तर थांबवली तिच्या नशिबाने, पहिल्या दुसऱ्या डब्यापर्यंत चढायची आणि निघून जायची. एकदा असं झालं, शनिवारचा दिवस होता. दुपारच्या वेळी हिची 11:30ची काहीतरी शाळा सुटायची आपली आणि 11:30ची शटल हिला मिळाली नाही. आणि पॅसेंजर जायला मग डायरेक्ट, आणि शनिवारची पॅसेंजर म्हणजे बापरे, गुळाला मोगळे चिकटले तशी त्या गाडीच्या डब्याला सगळी माणसं चिकटलेली असायची. मुंबईपासूनच ती भरून यायची, कारण हाफ डे सगळ्यांची. आता ही चढली की नाही चढली काय मला तर काय हे नाही, पण हिला चुकलेली गाडी मला माहीत होतं. माझे वडील दुपारी घरी जेवायला आले. त्यांनी मला सांगितलं, अगं शाळेच्या कोणत्या तरी बाईचा ॲक्सिडेंट झाला आहे, स्टेशनला सगळे बोलत आहेत. अरे बापरे, माझ्या तर पोटात गोळाच आला. म्हटलं तर काय करू, मला काय राहावे ना. मी आले स्टेशनला आणि त्या पोलिसाला सांगितलं, मला त्या बाईचे पाय दाखव. मला म्हणे तुम्ही बघाल का. म्हटलं मी बघीन, तू दाखव मला. तर तिच्या बाजूला सँडल होते. म्हटलं हे नाही संगीताचे सँडल, कारण मला सँडल पण माहीत होते. कारण आमच्या वेळेस लग्न झालेले आम्ही तेव्हा नवीन खरेदी आमची दादरला साड्यांची खरेदी रूपसंगम आणि दादर एम्पोरियम ठरलेली, आणि सँडलची खरेदी प्रीतममधली. बरोबर ना, ठरलेलं आमचं. त्यामुळे ती प्रीतमची चप्पल नाही, म्हणजे ही संगीता नाही आहे. हां, म्हणून मी घरी आले. आणि त्या चप्पलवरून पण एकदा गंमत झाली. बलसाडला आम्ही चढायचो, प्रचंड गर्दी बलसाडला चढायला, कारण मागे पुढे गाड्याच नव्हत्या. ते त्या वेळेस जे प्रवास करायचे त्यांना ती परिस्थिती माहीत असेल. बरेचसे विरारला उतरणारे बलसाडनी यायचे आणि बापरे उतरणारे उतरतायत एवढे उतरायच्या बायका, आणि की जेमतेम आम्ही चढायचो. त्यावेळेस सावेबाईंची मोठी मुलगी शैला ती त्या बलसाडमधनं उतरायची आणि आम्ही दोघी चढल्या की ती आमच्याशी जराशी खिडकीतनं हाय हॅलो करायची आणि मग बिचारी घरी जायची की आम्ही चढलो आहेत की नाही बघून. त्या दिवशी संगीताची चढताना ती चप्पल एक खाली पडली, कारण गॅप भरपूर ना. आता धड नाही चप्पल घ्यायला, उतरतायत नाही काय करतायत.
तिला आम्ही सांगितलं, शैला का अगं हिचीनं चप्पल पडली आहे खाली. तर म्हणे तुम्ही जा, मी कोणाकडनं तरी काढून घेते आणि मी ठेवते उचलून. तिने बिचारीने आमची गाडी सुटल्यावर काय मोबाईल नाही काय नाही तिने ती आमची गाडी सुटल्यावर चप्पल कोणाकडे तरी काढून घेतली, पर्समध्ये ठेवली. दादरला ती नोकरीला जायची, ती परत सकाळी दादरला घेऊन गेली आणि परत संध्याकाळी बलसाडवरती आम्हाला भेटली. पण त्यामध्ये एक असा किस्सा घडला की आम्ही गाडीत चढल्यावर संगीताची एवढी चेष्टा केली, एवढे हसलो की आज तुला प्रदीप राऊत ओळखणार कसे, कारण तुझी एक उंच चप्पल आणि एक कापायत चप्पलच नाही. तू अशी लंगडत आली तर त्यांना काय वाटेल, हीच का माझी बायको, मला काय ह्याने चुकीची दाखवली होती की काय. असे आम्ही खूप चेष्टा केली संगीताची, एवढ्या हसलो वैतरणापर्यंत. आणि भूतो न भविष्यती, बलसाडमध्ये चप्पलवाला कधी आलाच नाही विकायला. म्हणजे आधीपर्यंत पण आम्ही कधी बघितला नाही आणि त्याच्यानंतर पण आम्ही कधी बघितला नव्हता. पण त्या दिवशी चप्पल विकायला एक जण चढला. संगीताने कोणत्या देवाची प्रार्थना केली काय माहीत, आणि एवढ्या हसलो, चप्पल संगीताने त्याच्याकडनं घेतली. आणि आम्ही म्हणजे असे काही क्षण, असे मजा आम्ही करत हे ट्रॅव्हलिंग करत होतो. कारण रडत राहिलं तर काय आणखीन, म्हणजे घरी जायचं, पुन्हा घरच्यांचं करायचं, पुन्हा सकाळी उठून यायचं, पुन्हा शाळेचा व्याप. 5 मिनटाचं पण कन्सेशन नव्हतं तेव्हा, की बाई आमची गाडी 5 मिनटांनी जाते तर आम्हाला सोडा. नाही, जे आहे त्या वेळाला मुलं बाहेर पडली की बाहेर पडायचं, गाडी पकडायची आणि आपल्या कामात चोख राहायचं. ही आमची ड्युटी होती. आणि वरिष्ठांनी पण कधी आम्हाला त्याच्यामध्ये कोणतंही कन्सेशन दिलं नाही. असं करत आम्ही हे असं थोडंसं आमचं म्हणजे अतिशय कठीण, थोडंसं नाही म्हणणार मी, कठीणच. माझ्यापेक्षा संगीताचं जास्त होतं, कारण मी सफाळ्यालाच उतरायचे. माझं सफाळ्याला घर जवळ होतं, विरारला माझं माहेर होतं, त्यामुळे मधले 2 तास मी आईकडे जायची. पण संगीता स्वाभिमानी, कधीच ती कोणाच्या घरी गेली नाही. ती म्हणायची नाही नीता, हे माझं रोजचंच आहे, रोज मी कोणाची घरं काढणार नाही, त्यापेक्षा मी प्लॅटफॉर्मवर काहीतरी वाचत बसीन किंवा काय करीन. मी तिला उलट सांगायची, कशाला उपाशी राहते, जा ना श्रेयमध्ये, काहीतरी खाऊ नये. पण तेव्हाची अशी परिस्थिती नव्हती. परिस्थिती म्हणजे पैसे असायचे, पण पटकन कोणी बाई एकटी हॉटेलमध्ये जाणार, खाणार. आणि एवढी विरारला तेव्हा बाहेर हॉटेल्स पण नव्हती खाण्याची जेवढी आत्ता आहेत. म्हणजे तेवढी सोय तेव्हा नव्हती. तरी मी तिला म्हणायची, अगं चल तुम्ही येईन तुझ्यावर एक दिवस, कशाला लाजते तू. पण बिचारी तशीच बसून राहायची. मग मी कधीतरी येताना तिला काहीतरी डब्यात खायला, किंवा आमचं असं ठरलेलं असायचं, सावेबाईंची धाकटी मुलगी शुभदा बोरिवलीहून यायची. आणि मग तिला माहीत असायचं आज गाडी लेट झाली की नीता आपल्याला काहीतरी तेव्हा अंबिका नव्हतं, महालक्ष्मी फरसाणवाला फेमस होता, त्याचा ढोकळा घेऊन नीता चढणार डब्यात. ती पण माझी वाट बघत असायची. मग आम्ही असं एकमेकी मिळून काहीतरी खाऊन असं आपला वेळ काढायचो. आणि अशा रीतीने आम्ही हे असे आमचे दिवस ढकलले. त्यानंतर संगीता विरारला आली. मुली छोट्या होत्या, सगळ्या संगीताच्या पण मुली छान शिकल्या, कारण संगीताचं त्यांच्याकडे पण व्यवस्थित लक्ष होतं. अभ्यासात तर आम्ही त्यांना शिकवलेलं सुद्धा आहे. आणि राऊतसुद्धा तसे स्ट्रिक्टच थोडेसे, पण तरी पण हसावं थोडेसे. मग मी भेटली तर त्यांची चेष्टा करायचीच अशी, कारण बायकोपेक्षा मेवणीचा अधिकार जास्त असतो ना, म्हणून मी त्या अधिकाराने त्यांची थोडी चेष्टा पण करायची. कारण आमचं नेहमी शाळा सुटली का जेव्हा संगीता विरारला राहायला आली का मी, स्मिता आणि संगीता आम्ही चाललो आपल्या ट्रॅकमधनं बाजारात फिरायला. मला काही माहीत नसायचं बाजार कसा घ्यायचा, पण स्मिता आणि संगीता मास्टर. संगीताने मला चिंबोरी कशी घ्यायची शिकवले ते आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. म्हणजे ती मुलांना गणित तिने शिकवलेलं मुलांच्या किती लक्षात असेल, इतकी म्हणजे तिची सांगण्याची पद्धत आणि अभ्यासाची जी शिकवण्याची हातोटी होती त्याबद्दल तोड नाही संगीता. पण मी आता तुला एकच सांगेन की थोडंसं हे निवृत्ती पचवणं कठीण असतं, कारण आपण खूप जीवापासून शाळेवर प्रेम केलेलं असतं. दुसऱ्याला सल्ला देणं खूप सोपं असतं, पण जेव्हा ती वेळ येते
त्यावेळेस ते निभावणं खूप कठीण जातं. त्यावेळेस प्रदीप तुम्ही तिला साथ द्या, मुलींनी साथ द्या आणि तरच हे आयुष्य पुढचं चांगलं जातं. नाहीतर आपल्याला ते म्हणजे निवृत्तीचे दिवस काढणं खूप कठीण जातं. मला आजही असं पटकन सकाळी दचकून जाग येते आणि असं वाटतं अरे आपली शाळा होती ना, किती वाजले असं वाटतं. आणि मग मला नितीन म्हणतो एक गप झोप, तुझी शाळा जाऊन 2 वर्ष झाली. म्हणजे इतकं प्रेम आम्ही शाळेवर केलेलं आहे. ही आमची शाळा आहे, ह्या शाळेत आम्ही शिकलो. दुपार सत्रात मला वाटतं ही संगीता गेली की आता आमच्याबरोबरीचं कोणीच नाही आहे. जर कधी आम्ही आलो शाळेत तर प्रेमाने फक्त हाक मारा, आम्ही तुम्हाला ओळखत नाही असं दाखवू नका. ती जी एक मनात लागलेली सल असेल, जे म्हणजे दुःख असतं, ते तुम्ही जेव्हा रिटायर्ड व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल. आज मी ते सांगून तुम्हाला समजणार नाही. संगीता, तुला तुझ्या भावी आयुष्यामध्ये, पुढील जीवनामध्ये तुझ्या चांगलं आरोग्य लाभू दे. दुसरं काही नको. पेन्शन भरपूर मिळतं आपल्याला, खाऊन पिऊन आपण सुखाने राहू. फक्त आरोग्य चांगलं असेल तर सगळं काही चांगलं असतं. घरात प्रेमाने, शेवटी कोण कोणाचं नाही आहे, नवरा बायको एकमेकाचे असतात. त्या दोघांनी मिळून चांगलं साथ द्या एकमेकांना. आमच्याकडे नितीनचा स्वभाव एकदम जॉली असल्या कारणाने आमचा वेळ तसा जातो एकमेकांना चिडवून भांडून. पण प्रदीप जरा शांत आहेत. एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने पुढचे दिवस घालवा. आपण एकमेक निवृत्त झालेले शिक्षक भेटत जाऊ. आपले हे सगळे मित्रमैत्रिणी आहेतच सोबतीला. आणि हे तुझं पुढचं आयुष्य सुखाचं जावो अशीच मी जीवदानी चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. तत्पूर्वी पुढील वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी एक छोटी फुलाची भेट संगीता तुझ्यासाठी आणि माझे सहकारी मासाळ सर, ज्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे, ते मी कधीच विसरणार नाही. त्यातली एकच गोष्ट सांगेन. करोनाच्या काळामध्ये एक शाळेमध्ये मुलीचा प्रॉब्लेम झाला होता आणि पोलीस घरी आले. मला म्हणाले तुम्हाला उद्याच्या उद्या शाळेत येऊन मला हे द्यावं लागेल. मी म्हटलं सर मी कशी येणार. नाही म्हणे ही पोलिसी ऑर्डर आहे, तुम्हाला यावंच लागेल. मी ताबडतोब घरातनंच मासाळ सरांना फोन लावला. सर असे असे पोलीस आलेत आणि उद्या मला शाळेत बोलावले, असं असं लेटर हवं आहे त्यांना. बाई तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही या शाळेमध्ये, मी येतोच. सर मी शाळेत माझी गाडी लागायच्या आधी सरांची स्कूटर लावून सर आपल्या हाताची घडी घालून वाट बघत असणार. बाई आलात, हां चला घाबरू नका तुम्ही, आपण करूया. लगेच ऑफिस उघडून मला जे काय लेटर पाहिजे ते आम्ही केलं, त्या पोलिसांना दिलं. पोलिसांनी मला सांगितलं बाई आता स्टॅम्प आणि घरी न्या, म्हणजे तुम्हाला परत यावं नाही लागणार. म्हटलं अहो सर, तर म्हणे नाही नाही. आणि ते पोलीस 2 वेळा युनिफॉर्म घालून माझ्याकडे, बरं ते घरात यायला तयार नाहीत करोना म्हणून, खाली उभी राहायचे. मी सरांना फोन करायची, सर असेच. नाही म्हणे बाई घाबरू नका, ते आपल्या ओळखीचे आहेत, तुम्ही त्यांना काय पाहिजे ते सहकार्य करा, आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. असे हे माझे मासाळ सर. आत्ता आपल्या शाळेमध्ये त्यांना मुख्याध्यापकाची ऑर्डर आलेली आहे. आपल्या शाळेचं ही धुरा ते अतिशय चांगल्या रीतीने सांभाळतील ह्याची नक्की मला खात्री आहे. सर तुम्हालाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि एक छोटीशी भेट. खरोखर अतिशय. आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे मुख्याध्यापक असणार आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देत आहेत. आता नीतामाईचं भावस्पर्शी भाषण झाल्यानंतर मी काय बोलू हा माझा फार मोठा संभ्रम झालेला आहे. कारण मी जिंदगीकडे पाहत असताना, जिंदगी कैसी है पहेली राहे, कभी तो हसाए कभी तो रुलाए, या संभ्रमात असल्यामुळे मी प्रथमतः व्यासपीठावरील विराजमान असलेल्या आजच्या सत्कारमूर्ती माननीय सौ संगीता राऊत मॅडम, भावी मुख्याध्यापक श्री मासाळ सर, त्यानंतर मॅडमचे आलेले सर्व आप्तस्वकीय,
आपल्याला समजलं असेलच, कारण व्यासपीठावर त्यांचा भाऊ आहे, वहिनी आहे, नणंद आहे. म्हणजेच नरदेह आल्यानंतर संसार कसा करावा, संसारातील लोकांना एकत्र कसं ठेवावं याचं उत्तम उदाहरण त्यांनी व्यासपीठावर दिलेलं आहे. त्यामुळे त्या सर्वांचंही स्वागत करते. त्यानंतर आपल्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नूतनवर्तक मॅडम, आणि तेव्हा तुम्हाला त्रिवेणी संगम जो सांगितला त्या त्रिवेणी संगमामध्ये नीता मॅडम किंवा माझी बहीण नीतामाई नाही आहे, तर RP पाटीलबाई, संगीता राऊत मॅडम आणि मी स्वतः आम्ही तिघी डिसेंबरच्या कन्यका आहेत. डिसेंबर आमचं निवृत्ती खरं डिसेंबर, पण माझे 5 महिने अगोदर लागल्यामुळे मी अगोदर निवृत्त झालेली आहे. RP पाटीलबाई 27 डिसेंबर, मीही त्याच तारखेची आहे. म्हणून मी त्या वेळेस त्रिवेणी संगम मैत्रिणीचा सांगितला आणि आता वाढदिवसाचा सांगते. त्यानंतर समोरील बसलेले माझे मित्रमैत्रीण, आज तुम्ही माझे मित्रमैत्रीण आहात. कारण काय, सहकारी नाही, आता तर आपण एकत्र येऊन मित्राचं आणि मैत्रिणीचं नातं गाजवायचं आहे. या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. सर्वांनी संगीताविषयी खूप सांगितलं आणि खरोखर तसंच व्यक्तिमत्व आहे. खरं म्हणजे आमची ओळख आता त्यांना आठवते की नाही मला माहिती नाही, पण त्या पार्ले कॉलेजला होत्या आणि मी रुपारेल कॉलेजला होते. एकाच डब्यामध्ये फर्स्ट क्लासच्या आम्ही एकत्र प्रवास करायचो. पण खूप वर्षानंतर कळलं की त्या संगीता मॅडमच होत्या. कारण काय, त्या एकदम अबोल आणि कायम स्वतःला व्यस्त ठेवलेलं, म्हणजे अभ्यास हा त्यांचा पहिल्यापासून विषय. एकदम शिस्तबद्ध, तुम्ही सांगितलंच किंवा सगळ्यांनी ऐकलं, एकदम शिस्तबद्ध, नियमाचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या. त्यानंतर व्यवहारात रोख आणि कामात चोख अशा असलेल्या आमच्या या मॅडम. आणखी एक महत्त्वाचं त्यांचं गुण जो आहे तो मी सांगणार, किंवा त्यांच्यामुळे मी कशी घडत गेले ते मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. त्या जेव्हा KG स्कूलमधून इथे आल्या तेव्हा बघितल्यानंतर त्या गणित विज्ञान शिकवतात हे समजल्यावर मलासुद्धा भीती वाटली. कारण मला माहीत होतं त्यांचं गणित आणि विज्ञानामध्ये सखोल ज्ञान. आणि माझ्या बहिणीने लता नाईक म्हणून मी सांगितलेलं की त्या इंग्रजी विषयसुद्धा अतिशय उत्कृष्टरीते शिकवतात. त्यामुळे या तिन्ही विषयांचं सखोल ज्ञान असल्यामुळे मी त्या जेव्हा शिकवत होत्या तेव्हा त्यांचं अनुकरण करत होते आणि अनुकरण करत करत माझं व्यक्तिमत्व घडलं. याच्याशी मी प्रामाणिक आहे, कारण माझं व्यक्तिमत्व हे त्यांच्यामुळेच घडलेलं आहे असं मी मानते. त्यांच्या आणखी एक योगायोग असा की मोठी मुलगी 14 तारखेची आणि 13 नोव्हेंबर आणि माझी मुलगी 15 नोव्हेंबर. दोन्ही कन्यका आमच्यासुद्धा सारख्याच वयाच्या. माझ्या मुली NP शाळेला शिकल्या आणि या दोघी इथे शिकल्या. त्या दोघी अतिशय हुशार, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण दोघांचा निर्णय हा वेगळा होता. माझे मिस्टर स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांनी इंजिनियर हे पदवी स्वीकारण्यास नाकारलं, किंवा मुलींना जास्तीत जास्त जॉब करावा लागेल म्हणून त्यांनी इंजिनियर मुलींना शिकवलं नाही किंवा इंजिनियर घेण्यासाठी प्रवृत्त केलं नाही. तर त्या दोघी डॉक्टर मार्गाने गेल्या किंवा डॉक्टर झाल्या. म्हणजे शॉर्ट अँड स्वीट, सकाळी दुकान उघडा, दुपारी बंद करा. म्हणजेच काय की आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये जास्तीत जास्त महत्त्व द्या. यामुळे आम्ही त्या अशा पद्धतीने त्यांनी शॉर्ट अँड स्वीट मार्ग स्वीकारला. आता बरोबर आहे ना, कारण स्वतः मी बघते, कारण त्यांचे 24/7 म्हणजे अजूनही ते कार्यरत आहेत. ते सर्वजण मला विचारतात, मॅडम तुम्ही रिटायर झाले, अजून मिस्टर रिटायर का नाही झाले? म्हटलं मी त्यांच्यापेक्षा मोठी आहे. मग ते सांगतात नाही, माझं निवृत्तीचं वय 65 आहे
आणि तिचं 58 आहे, त्यामुळे त्या निवृत्त झालेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आमचं वैवाहिक जीवन एक कसं म्हणतात तसं जस्ट फॉर गो, किंवा आम्ही कधीही दुःख घेत नाही, हसता हसता स्वीकारतो. तसंच संगीताने हे पुढील आयुष्य हसत हसत स्वीकारावं आणि खूप मजा करावी. त्यांचं आणखी एक मत तुम्हाला माहिती आहे, रिटायरमेंटच्या प्रोग्रामला या ठिकाणी मला जेव्हा बोलवलं गेलं तर तेव्हा माझे मिस्टर या ठिकाणी उपस्थित होते आणि तेव्हा संगीता राऊत मॅडमनी सांगितलं, भाऊजी आता तुम्ही ज्योत्स्नाला घेऊन जायचं, कारण ज्योत्स्ना आता निवृत्त आहे, त्यामुळे ती तुमच्याबरोबर येणारच आहे. हे वाक्य त्यांच्या पचनी पडलं आणि खरोखरच त्यांना ते आवडलं आणि मला सांगितलं की कळकळीने जेव्हा भावाची मैत्रीण बहीण जी कशी असावी त्याचं उदाहरण मला कळलं आणि म्हणून मग लगेचच मला सांगितलं की आता तुझी बॅग भरूनच ठेव. आणि म्हणून 5 महिन्यामध्ये तसं पाहिलं तर सलग 4-5 दिवस मी माझ्या घरी नाही आहे, सतत त्यांच्याबरोबर फिरते. याचं श्रेयसुद्धा मी माझ्या मैत्रिणीला देते, कारण तिने सांगितलं आणि त्यांना ते म्हणजे त्यांना आवडलं आणि त्याबरोबरच माझ्या लेकीनीसुद्धा मान्य केलं. माझ्या लेकीने असं सांगितलं नाही की माझी आता मुलगी आहे तर तू थांब किंवा नात सांभाळायला थांब, नाही, आई तू पण जा, बाबा जिकडे जातात तिथे तू जा. असं आत्तापर्यंत तरी माझे 5 महिने मजेत चाललेले आहेत. पुढे काय होईल ते मला माहिती नाही. म्हणजे नीतामाईने जे खरोखर सांगितलं ते खरोखरच एकटेपणा हा फार जाणवतो आणि हा एकटेपणा किंवा घरामध्ये नुसतं राहणं, कारण ज्यांना 33 वर्ष 34 वर्ष रोज काही ना काही सेवा देण्याची सेवा असते, त्यांना जर आपल्याला घरी राहावं लागलं तर असं वाटतं की जीवन संपलं, आता पुढे काय, काहीच करायचं नाही आहे. आणि हा अनुभव खरोखरच जे निवृत्त होतात त्यांनाच होतो आणि म्हणून कळकळीने माझ्या नीतामाईने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता शेवटचं फक्त एवढंच सांगेन की पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि एकच वाक्य मी सांगणार आहे, म्हणजे देव माझा सांगून गेला पोटापुरतंच कमव. देव मला सांगून गेला पोटापुरताच कमव, जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे कमव. जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे कमव. ए दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. आणखी एक मला सांगायचं आहे ते, संसार है एक नदिया, दुख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए ये बहती धारे हैं. संसार है एक नदिया. मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना कधी रात आली जरी, चालताना कधी रात आली जरी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे काजव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी 9 महिने श्वास स्वर्गात घेतला. सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले माझे सर्व गुरुजन, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी माझ्या आईविषयी तुमची मतं मांडली. खरंच
तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू तुम्ही उलगडलात. पण आज मी तुम्हाला माझ्या आईविषयी माझं मत सांगणार आहे. गोरा वर्ण, मनमिळावू स्वभाव, मध्यम शरीरयष्टी असलेले एक नीटनेटके व हुशार व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई. गांभीर्य सागराचे, औदार्य या धरेचे, नेत्रांत तेजनाचे, त्या शांत चंद्रिकेचे, वात्सल्य गाढपोटी त्या मेघमंडळाचे, वास्तव्य या गुणांचे, आई तुझ्यांतसाचे. कवी यशवंतांनी केलेल्या आईचे वर्णन मी माझ्या आईसाठी केले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही. सर्व गोष्टींची आवड असणारी, लहानपणापासूनच आम्हा दोघींचं सर्व करून आपल्या नोकरीला न्याय देणारी माझी आई ही तारेवरची कसरत करत असताना तिची खूप दमछाक होत असे, परंतु तरीही तिने तिची कोणतीच जबाबदारी कधीही टाळली नाही. माझ्या बालपणाची पहिली 5 वर्ष आम्ही आमच्या गावी तारापूर येथे राहत होतो. आईला सकाळी 7:45ची बस पकडावी लागत होती आणि रात्री जर वलसाड वेळेवर असेल तर 9:15 ते 9:30पर्यंत आई घरी पोहोचत असे. त्या काळात मला आईचा सहवास फक्त सुट्टीच्या दिवशीच मिळत असे. पण माझ्या आंघोळीपासून ते खाण्यापिण्याची सर्व तयारी करूनच आईने तिची नोकरी सांभाळली. आज मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. ज्या दिवशी आई घरी पोहोचण्याच्या आधी मी झोपले त्या दिवशी माझी आई रात्री न जेवता झोपत असे. लहानपणापासूनच आईने मला अभ्यास, खेळ, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्य, गायन यांची आवड निर्माण केली. त्यामुळेच आज मी माझ्या कॉलेजमध्ये माझ्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळू शकते. सभाधीटपणा मी माझ्या आईकडूनच शिकले. माझी आई एक उत्तम सुगरण आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रसंगानुरूप बाहेर जेवायला जातो, पण माझं मात्र उलट आहे. मी बाहेर कितीही वेळा जेवले तरी जोपर्यंत मी माझ्या आईच्या हातचे जेवत नाही तोपर्यंत माझं समाधान काही होत नाही. 5 वर्षांपूर्वी माझ्या स्पर्शचा जन्म झाला आणि आई आज पूर्णपणे स्पर्शची आई झाली आहे. आमचे केले नाहीत तितके लाड स्पर्शचे होतात आणि हो, त्याला देखील सतत त्याची आईच हवी असते. आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांच्याविषयी आई आम्हा दोघींजवळ नेहमी उल्लेख करते. मला पहिला पंजाबी ड्रेस माझ्या नीता मावशीने घेतला होता, जो मी लहानपणी मनापासून वापरला. नीता आणि स्मिता मावशीने केलेल्या मदतीमुळेच विरारला घर घेणे शक्य झाले. विरारला राहायला आलो त्या दिवशी रत्ना मावशीने करून आणलेलं जेवण मी विसरणार नाही. आई टायफॉईडने आजारी असताना रत्ना मावशीने आमच्यासाठी करून पाठवलेली अळूवडी, ज्योत्स्ना मावशीने वेळोवेळी पाठवलेली भाजी विसरणे शक्य नाही. मुख्याध्यापिका म्हणून या एवढ्या मोठ्या शाळेचा कारभार सांभाळताना राजेश भोईर सर, मनोज भोईर सर, किरण जाधव सर, किशोर ठाकूर सर, भूषण दादा, संजय मोरे दादा यांनी वेळोवेळी आईला जे सहकार्य केले ह्याची मी देखील साक्षीदार आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने माझ्या आईने तिच्या नोकरीचा कार्यकाल आज पूर्ण केला. मला देखील कायम तुमच्या ऋणात राहायला आवडेल. आज या प्रसंगी मला सतत आठवण येते ती ज्यांच्याकडून मला व माझ्या आईला या शिक्षकी पेशाचा वारसा मिळाला त्यांची. आमचे काका म्हणजेच माझे मामाकडचे आजोबा कैलासवासी श्रीयुत गजानन दाजीबा पाटील, माझी आजी कैलासवासी सौ ललिता नरेंद्र राऊत आणि माझे आजोबा म्हणजेच आमचे दादा कैलासवासी श्रीयुत नरेंद्र यादव राऊत यांची. आई, आपले काका आज तुझा हा एक यशस्वी शिक्षिका ते एका नामांकित शाळेची मुख्याध्यापिका हा प्रवास, या प्रवासाचा कौतुक सोहळा नक्की पाहत असतील. आज आपल्या लाडक्या लेकीचा हा आनंद सोहळा पाहण्यासाठी काका आपल्यात असायला हवे होते, परंतु ते आजही जिथे कुठे असतील तिथून तुला भरभरून शुभाशीर्वाद देत असतील हे मात्र खरे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही कठीण काळ येतो, तसाच तो माझ्या आईच्या जीवनात देखील आला, परंतु त्या प्रसंगातून ती धीराने बाहेर आली. आज मी तिची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. अशा वेळी मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करते, माझ्या आईला तू निरोगी आयुष्य दे, तिच्या उपकारांतून उतराई होण्याचे भाग्य मला मिळू दे. ऑन दिस डे आय वॉन्ट टू प्रॉमिस यू मम्मा की तुझं हे बाळ तुझ्यासोबत होतं, आहे आणि सदैव राहील. स्मरण तुझ्या या दृढ ममतेचे होते वारंवार, नित्य करावे सहाय्य तुला मी, हा माझा अधिकार.
I love you, Mama. I'm so proud of you. Thank you. Thank you so much, everyone. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या सत्कारमूर्ती आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका संगीता राऊत मॅडम, त्यांचे सगळे फॅमिली मेंबर आणि व्यासपीठावरील जो त्रिवेणी संगम आहे, आता कोणती नदी आहे ह्या मला काही माहीत नाही, पण संगम मात्र नक्की आहे. ते आमच्या KJ हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका रत्नप्रभा पाटील मॅडम, नीतामाई आणि ज्योत्स्ना ताई ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका, या तिघी या KJ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आणि मी तिथे होतो. तुम्ही म्हणाल भाषण सत्कारमूर्ती कोण आणि कोणाचं काय चाललं आहे, कारण गाडी ट्रॅकवर येण्यासाठी थोडंसं इंजिन हळूहळू पुढे ढकलावं लागतं, म्हणून मी अगदी सुरुवात करून देतो. जेव्हा या तीनही मुख्याध्यापिका आपल्या शाळेमध्ये आल्या KJ हायस्कूलमध्ये, की त्यांनी मला खूप महत्त्वाचं असं स्थान दिलं आणि मला वाटतं या तिघींनाही मी तेवढ्याच विश्वासाने मी साथ दिली. कोणतंही काम असेल, मॅडमने विश्वासाने जर मला सांगितलं तर ते पूर्ण केल्याशिवाय मी शाळेत येतच नव्हतो, अगदी पूर्ण करूनच यायचं. NCC असल्यामुळे पोलिसांशी घनिष्ठ संबंध आहे माझा, आर्मीशी घनिष्ठ संबंध आहे आणि त्यामुळे मला वाटतं रत्नप्रभा मॅडम आणि ST डेपो तर आपल्या घरचाच आहे. त्यामुळे मॅडम असताना 6 बस आम्ही हरिहरेश्वरला नेल्या आणि सागरी किल्ला बघण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना फोन केला की आता मुलं पाण्यात सोडावी लागतात, तेव्हा मॅडम बोलल्या नका सर. पण तिथे माझे मावसभाऊ शिंदे म्हणून होते, ते PI होते, त्यांनी मात्र पूर्ण पोलीस बंदोबस्त पाठवून शाळेची सहल पूर्ण केली. म्हणून सहल न्यायची असेल तर खंबीर असं थोडंसं नेतृत्व लागतं, त्यासाठी मला या तिघींनी अगदी मदत केली. ज्योत्स्नाबाई 1 महिन्यासाठी आल्या, त्या खुश होत्या, आनंदी होत्या, बरोबर. त्यामुळे आम्हीही आनंदीच होतो, बरोबर. आता आपल्या ज्या सत्कारमूर्ती आहेत संगीता मॅडम, मी वारंवार तुम्हाला सांगत आलो आहे, जेव्हा संस्थेने माझी बदली करण्याचं ठरवलं तेव्हा संस्थेने 2-3 महिने पुढे ढकलले की याची बदली कशी करायची. मग शेवटी मला त्याने बोलावून समजावून सांगितलं, तेव्हा मी अगदी मान्य केलं आणि बरोबर 1 तारखेला या शाळेत आलो. हसतमुखाने माझ्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी माझं स्वागत केलं आणि तेव्हाच मला संस्थेमध्ये असं सांगितलं होतं की तुला अगोदर 2 महिने आम्ही पाठवतो आहे, हा तुझा ट्रेनिंग पिरियड आहे, बाईचा कामकाजावरती बरदास्त आहे. आणि मी आल्यानंतर पाहिलं, खरंच मॅडम मी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकलो. मनोज म्हणायचा नेहमी, सर ऑब्झर्वेशन करतात, सत्य आहे, बरोबर. आल्यानंतर पूर्ण शाळेचं मी अवलोकन केलं, किती रूम आहेत,
किती पंखे आहेत या शाळेमध्ये याचेही मी नोंद ठेवली आहे. कारण बोर्डाला लागतात, कुणी जरी आले आपल्याला इन्स्पेक्शनसाठी तर ते माहीत असावेत किती रूम आहे, तुमच्याकडे काय आहे, सोय आहे, सगळी इकडे फिरून पाहिलं. पण एके दिवशी काहीतरी घडल्यानंतर मॅडमने अगदी मनामध्ये घेतलं. मी, मनोज आणि आपले भोईर सर आम्ही लेडीजचा मुलींचं टॉयलेट आहे तिथे पाहण्यासाठी मॅडमला राहूला नाही. आता कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं हेच मातृत्व आहे. आपल्या मुली आपल्या शाळेमध्ये सुखी आणि व्यवस्थित राहिल्या पाहिजेत, कारण त्या पालकांनी आपल्या जबाबदारीवर पाठवलेल्या आहेत. मुली आल्यानंतर त्यांची सुखसोयी आपण पाहिल्या पाहिजेत, हे प्रथम स्थान देणार आहे. तेव्हा पटकन मॅडम तिघांना बोलल्या, चला. तर आम्हाला त्या टॉयलेटमध्ये जाण्याची भीती होती. आम्ही तिघे साईडला थांबलो. मॅडम अगोदर जाऊन आल्या आणि बघितलं, पूर्ण अवलोकन केलं आणि मॅडमने सांगितलं की सर असं आहे तसं आहे. म्हणजे बघा, बारीक गोष्टी आपण म्हणतो. जहाजाला पडलेलं लहानसं छिद्रसुद्धा मोठ्या जहाजाला बुडवू शकतं. आपल्याला ही गोष्ट कळत नाही की बाबा त्या ठिकाणी काही नाही. कंपाऊंडचं जेव्हा मॅडमने सांगितलं मला खूप आनंद झाला की मॅडम मी आहे 5 महिन्याचा, तुम्ही झाले 11 महिन्याचे. 11 आणि 5 16 आणि आपल्या रामायणामध्ये 11 16 हा शुभ मानला जातो. 16 आणि काम झालं. मेपर्यंत आम्ही मॅडमने जे काही केलेलं आहे आणि माझंही काम असेल, मी सगळ्या शिक्षकांना मॅडमच्या वतीने अगदी मॅडमने तर अगदी 100% काम केलेलंच आहे. माझ्यासाठी काही ठेवलं नाही, पण बारीक सारीक काय असेल तर माझे सगळे शिक्षक वर्ग, कारण तुम्ही सगळे त्यांना ट्रेन करून ठेवलेले आहेत. गणिताच्या मॅडम, मी गणिताचा बेरीज वजाबाकी, कधी कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भागल्यानंतर बाकी किती राहते ते अगोदरच आम्हाला कळतं की हा भाग जात नाही. मग आपण तिथे मॅडम पडायचंच नाही. आपल्याला सवय पूर्ण भाग लागल्यानंतरच रिमाइंडर इज 0. मग रिमेंबर कशाला करायचं? आपण हक्काची माणसं जोडलेली असतात. रथ चालत असेल तर त्याला 2 घोडे असतात, 2 चाके असतात, स्वार्थी मात्र एकच असतो. त्यासाठी कोणतेही हेडमास्तर झाले तर त्यांना 7 मात्र सद्गुणी लोकांची लागते, तरच तो यशस्वी होऊ शकतो. घरातलं फॅमिलीचं उदाहरण घेतलं, नवरा बायको जर सुखी आनंदी व्यवस्थित असतील तर संसारसुद्धा व्यवस्थित चालतो. एकमेकांवर विश्वास पाहिजे आणि हा सध्या थोडासा विश्वास डळमळीत झाला आहे. तर मला या शाळेत आल्यानंतर एवढा आत्मविश्वास आला, कारण मी अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिरचे शिक्षक पाहिल्यानंतर 2 महिने जाईल आणि मध्ये दिवाळी चाली. त्यामुळे मी पाहिलं मॅडम, खरंच तुम्ही एकदम व्यवस्थित घडी बसवून दिली. म्हणजे मी फक्त रथावर बसणार आणि हे नाव अगदी तीराला नेऊन पोचवणार व्यवस्थित. तुमची एक दिवससुद्धा आठवण मी न करता ह्या मुख्याध्यापक कक्षेत प्रवेश करणार नाही, कारण तुम्ही मला एवढं मानसिक बळ दिलं. कोणी असं म्हणतात की बदली झाली, आमच्या नीतामाई सतत म्हणायच्या माझी अण्णासाहेब वर्तकवरून बदली केली, माझी शाळा आहे. मलाही माहीत तुमच्यासारखंच वाटतं, तसंच वाटतं मला. मनोज भोईरला माहीत होतं की सर म्हणायचे, आमच्या दोघांच्या गप्पा चालायच्या, लेटर येत नाही तोपर्यंत अजून काहीतरी असेल. हां असेल वाटतं, हो असेल काहीतरी. पण जेव्हा लेटर आलं आणि आदरणीय मुख्याध्यापिका संगीताबाईंच्या हातामध्ये लेटर दिलं, दिल खुलासपणे बाईंनी मला सांगितलं, अभिनंदन सर, अभिनंदन. मी सगळ्या गोष्टी विसरलो
आणि आता समजलं अण्णासाहेब वर्तक शाळा हीच माझी शाळा आहे आणि म्हणून मी या शाळेसाठी नक्कीच काम करेल. तुम्ही सगळे माझे बंधू भगिनी आहात. कोणीतरी एकदा मला बोलले होते मॅडम की हे बाबा NCCचा आहे, आर्मीवाला आहे. नाही, आपण जेव्हा एकत्र काम करतो, काम ते काम, शिस्त ही शिस्त. मलाही असंच राऊत मॅडमसारखंच आहे माझं थोडंसं, की एवढ्या लांबून मुलं येतात ते काहीतरी शिकली पाहिजेत, त्यांच्यासाठी वेळ द्या. शाळेतून कुठे बाहेर पाठवायचं असेल तरी पण बाई मला नकोसं वाटायचं. माझा 10वीचा वर्ग, मुलं आतुरतेने वाट बघतात, पोर्शन झाला पाहिजे असं वाटायचं. आणि म्हणून मी काही गोष्टी, मला वाटतं नेता महिला सांगायचं मी काही आता जात नाही. मग माई दुसऱ्यांना ते कामगिरी बजावायच्या. रत्नप्रभा मॅडमने सुद्धा माझ्यावर खूप विश्वास ठेवला. आणि मॅडम जेव्हा मी आल्यानंतर तेव्हा सांगितलं की सकाळ शिफ्टला उपमुख्याध्यापक झालो, तेव्हा सांगितलं, स्टेजवरतीच सांगितलं सगळ्यांच्या समोर, की मला हायसं झालं, बरं वाटलं आत्ता. कारण आपल्यामध्ये जे गुण असतात ते असतात. सर्वांनी मिळून काम केलं. मात्र तू लढ म्हणणारं कोणीतरी, थाप देणारा पाहिजे आहे. आम्ही लढू आणि आम्ही लढतच राहू. आपल्या शाळेचं नाव लौकिक मॅडम असंच ठेवू. फुलझाडांची मला आवड आहे. मी KG हायस्कूलमध्ये मी शिपायांच्या जीवावर कधीही कुंड्यानं पाणी नाही घातलं. मी स्वतः शाळेत गेल्यानंतर पाईप चालू करून NCCच्या मुलांना घेऊन मी पाणी टाकायचो. मला वाटतं नूतन वार्ताबाई बघायच्या. आणि शाळेच्या कुंड्या ज्या आहेत ते जगवण्याचं काम मी करायचो. इथे आल्यानंतरसुद्धा मला तेच दिसलं. हिरवीगार शाळा, छानसा स्टाफ, आदरणीय मुख्याध्यापिका, या भात्यातून निघालेला माणूस परिपक्व आहे, पूर्ण भाजलेला आहे. हे मडकं कुठेही न्या, ठणठणच वाजणार, ही मला गॅरंटी आहे. आणि मी काही जास्त वेळ घेत नाही कारण वेळ झाला, त्यामुळे मी इथेच थांबतो. मॅडमला माझ्या पुढील आयुष्य निरोगी, आरोग्यमय आणि असंच यांच्या बोलण्यातून मैत्रिणीच्या, खरंच फिरून या मॅडम, आराम करा. आपल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सांगितलं मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शाळेची खूप काळजी घेतली आहे, चिमुकल्या मुली, तुम्ही निरोगी राहा, त्यात आम्हाला आनंद वाटेल. आम्ही या फुलझाडांचं बघू. खरंच मॅडम तुम्ही या, बाग फुललेलीच असेल, आनंदाने या. मी सगळ्यांना परत एकदा, तुमची फॅमिली, तुम्हाला आणि माईंचं एक माझ्याकडे एक साकडं आहे. आता हे त्रिवेणी संगम आहे, बाईंना पण घ्या आणि आपली ही वारी पंढरपूरला येऊ द्या. तुमच्या स्वागताला पंढरपूरचा विठ्ठल हजर असेल. नक्कीच मी तुमचं स्वागत करेन. तुम्ही मला आशीर्वाद दिला म्हणून मी इथेपर्यंत पोचलो आहे. कारण म्हणून आपण आयुष्य चांगलं जगतो आहे. शिक्षक बंधू भगिनीनो, आपण शिक्षक आहे याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला. कारण कोणतीही गोष्ट शिक्षकाशिवाय पूर्ण होत नाही. मला एक ती गोष्ट सांगायची होती पण आता ती वेळ नाही तेवढी, बरोबर. एका रेल्वेमध्ये 2 पॅसेंजर प्रवास करत होते. बराच वेळ अबोल होते कारण शिक्षक अबोल असतो, गरीब असतो. पुढे एक श्रीमंत माणूस बसलेला होता. तो पेपर वाचायचा, ठेवायचा आणि त्या शिक्षकाकडे बघायचा. पण आमचे शिक्षक काही बोलत नव्हते. खिडकीतून ती निसर्गाची पाहणी करत होते. गाडी बरेच दूर गेली तेव्हा श्रीमंत व्यक्तीने त्या शिक्षकाला बोलतं केलं, तुम्ही काय आहे? तर शिक्षक ते बोलले, शिक्षक मी तर एक मोठा व्यापारी, खूप कमावलं आहे, ह्या जगामध्ये मला खूप मान आहे. त्या शिक्षकाला कुठे मान आहे? हे सरळ वाक्य तो गर्विष्ठपणाने बोलून गेला. काय झालं काय माहीत नाही. रेल्वे स्टेशनजवळ गाडी थांबली तेव्हा स्टेशन मास्तरने त्यांना अनाऊन्स केला की ही गाडी पुढे जाणार नाही, सर्व पॅसेंजरने खाली उतरायचं आहे. तेव्हा रात्रीचे 12 वाजलेले होते.
सगळे पॅसेंजर उतरले, कुठे इकडे तिकडे आश्रय घेत होते. हे व्यापारी आणि आपले शिक्षक त्या प्लॅटफॉर्म चालत होते. पुढे स्टेशन मास्तर उभे होते. स्टेशन मास्तरने त्या शिक्षकाला पाहिलं. त्या शिक्षकाचे त्याने पाय धरले आणि सर बोलले, किती दिवसांनी भेटला. आणि पाय धरून ते बोलले की आज माझ्या घरी तुम्ही मुक्काम करायचा आहे. व्यापारी बघत उभा राहिला. त्याला कोण म्हणतं घरी चला आणि कोण या. असतील पैसे, लॉज केलं असेल, AC लावला असेल, पण जेव्हा त्या TCने आपलं कामकाज करून आपल्या सरांना सोबत घेऊन घरी गेला, शिक्षक बंधू भगिनींनो, किती मोठं स्थान आहे आपलं. कुठेही जा, म्हणून विद्यार्थी हेच आपलं दैवत आहे, म्हणून मी पहिल्यापासून ते मानत आलो. तशा आमच्या राऊत मॅडमने सुद्धा परवाचा मी कार्यक्रम बघून खरंच भावूक झालो. लहानशी मुलं त्याने आणलेले प्रेझेंटेशन, त्यातूनही मॅडमला वाटायचं की आपली मुलं उन्हात बसले, तरीही ती इकडून तिकडे हलायलासुद्धा तयार नव्हती. हीच पावती आहे मॅडम, हीच पावती आहे. तुम्ही असंच निरोगी राहा, हसत राहा. मुलगी शाळेची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे किरण सरांनी सांगितलंच, गर्व आहे आम्हाला. मी शाळेतून असे विद्यार्थिनी घडवले. तुमच्यासारख्या शिक्षिका असल्यामुळे, आडामासाच्या शिक्षिका असल्यामुळे हे सगळं झालं. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेचे उपमुख्याध्यापक आणि नवीन वर्षातले मुख्याध्यापक श्रीयुत मासाळ सर, शाळेच्या पर्यवेक्षिका काही अपरिहार्य कारणास्तव आज उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी कालच मला या संदर्भामध्ये निरोप दिला. आपल्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नूतन वर्तक मॅडम आणि माझी प्रेरणास्थानं असलेल्या KG हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका रत्नप्रभा पाटील मॅडम, नीता गावकर मॅडम आणि ज्योत्स्ना नाईक मॅडम, माझे सर्व आप्तेष्ट, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी. प्रथम मी कैलासवासी अण्णासाहेब वर्तक, कैलासवासी भाऊसाहेब वर्तक आणि कैलासवासी तारामाई वर्तक यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते की त्यांच्यामुळे ह्या सुंदर शाळेमध्ये मला सेवेची संधी उपलब्ध झाली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्रीयुत विकास वर्तक सर यांचे मी आभार मानते की बंधूंनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ह्या संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या मोठ्या शाळेची जबाबदारी माझ्यावर दिली. आज खरं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी भाषण काय करायचं याची माझी संपूर्ण तयारी असायची, पण का कुणास ठाऊक कालपासून ह्या मनोगताची तयारीच मी केली नाही, कारण हे मनोगत नाही तर हे आभार आहेत. आत्ता तुम्ही सर्वांनी माझ्या प्रत्येक कलागुणांचं वैशिष्ट्य इथे सांगितलं, माझं कौतुक केलं की 11 महिन्यामध्ये 11 वर्षांचं काम केलं, पण हे काम मी एकटीने नाही केलं. कालच एका समारंभाच्या निमित्ताने आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं, संगीता, तुझ्याकडे झोकून देणारे, काम करणारे असे खंदे हात होते आणि म्हणूनच तू हे काम करू शकली. मला अभिमान आहे या गोष्टीचा की मला पूर्णत्वाने मदत करणारे माझे भरपूर सहकारी शिक्षक होते. तुमच्यापैकी प्रत्येकावर मी कामाची जबाबदारी सोपवली आणि बाईंनी हे काम मला सांगितलं आहे, मी ते कसं चांगल्या पद्धतीने करू, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने, असा आत्मविश्वास तुम्ही सर्वांनी ठेवला आणि म्हणूनच माझा हा 11 महिन्याचा कार्यकाळ कसा संपला हे समजलं नाही. आत्ता गावकरबाईंनी माझ्या सुरुवातीच्या प्रवासाचं काही वर्णन केलं, गोष्टी सांगितल्या, खूप आठवणी आहेत. नीता, मी आणि स्मिता, ज्योत्स्ना, आमच्या शालेय जीवनातलं जीवन आम्ही अक्षरशः त्या काळामध्ये एन्जॉय केलं की शाळेमध्ये शिकवणं, प्रामाणिकपणे वर्गावर जाणं, पोर्शन पूर्ण करणं हे तर आम्ही केलंच, पण एकमेकींच्या प्रसंगानुरूप आलेल्या प्रसंगामध्ये आम्ही खंबीरपणे उभ्या राहिलो. आत्ता माझ्या लेकीने सांगितलं की त्या काळामध्ये विरारमध्ये ब्लॉक घेणं ही सोपी गोष्ट नव्हती,
पण स्मिता आणि नीता यांनी केलेल्या त्यावेळच्या मदतीमुळे हे काम मी सहजतेने करू शकले. आज काय आहे यापेक्षा त्यावेळेला काय परिस्थिती होती हे महत्त्वाचं होतं. रत्नप्रभा पाटीलबाईंनी मला खूप वर्षांपासून सांगितलं, येशील एक दिवस तू पण विरारला, असं बाई मला नेहमी म्हणायच्या. आणि योगायोगाने अगदी बाईंच्या जवळच मला घर घेण्याची संधी मिळाली. बाई, तुमचे आणि आप्पांचे माझ्यावर इतके उपकार आहेत की मी विसरू शकणार नाही. मी ज्या वेळेला विरारला राहायला आले तेव्हा संपूर्ण बिल्डिंगमध्ये मी एकटीच होते. लाईट जरी गेली तरी आप्पा लगेच बाईंना सांगायचे की संगीता तिकडे एकटी असेल, घरात इन्व्हर्टर नाही आहे. बघा किती काळजी होती. ती काळजी ह्या 27 वर्षामध्ये जराही कमी झालेली नाही. आप्पा भेटले नाहीत, आमची दोघांचीही चर्चा होते की आप्पा बरेच दिवसात दिसले नाहीत. बाई भेटल्या नाहीत तरीसुद्धा आमची चर्चा होते की बाई भेटल्या नाहीत. बाई, आता मी मोकळी आहे आणि तुम्ही जरी आला नाहीत तरी तुमच्या दोघांची भेट घेण्यासाठी मी घरी नक्की येईन. आणि तुमचे जे काही अजून माझ्यावर ऋण आहेत ते तसेच जपण्याचा मी प्रयत्न करेन. अनेक गोष्टी आहेत अशा. संकेतीने फक्त 1-2 गोष्टींचा उल्लेख केला, पण माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत. टायफॉईड झाला, आजारी होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. सगळ्या शाळेतले आल्या, मी मनसोक्त रडले. बाई सांगतात, तुम्ही सगळ्यांनी निघा, मी थांबते तिच्याजवळ. माझ्या उशाशी त्या बसून राहिल्या. हे जे प्रेम आहे हे कुठेही मिळणार नाही. प्रत्येक प्रसंगामध्ये नीताने केलेली मदत, मग ते ह्या लहान असताना संकेती आणि श्रेयाचा आजारपण असेल किंवा माझ्यावर स्वतःवर आलेला कोणताही प्रसंग असेल, न राहून मी माझा पहिला फोन नीताला करते आणि ती धावून येते आणि सर, तुम्ही आत्ता म्हणालात की आमच्या पांडुरंगाला बाई मी विनवणी करतो, माझा पांडुरंग विरारमध्येच आहे. मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा पाठिंबा असतो. मग सुखदुःखाची कोणतीही गोष्ट असू दे, मी हक्काने तिच्याजवळ सांगते. आणि हे मुलींनाही माहिती आहे की ही गोष्ट नीता मावशीला माहिती असणार आहे, स्मिता मावशीला माहिती असणार आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा काही कठीण प्रसंग आले. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी पेलून नेले. माझ्या ज्योत्स्नाने जे आध्यात्मिक विचार माझ्यापुढे मांडले, कठीण प्रसंगातून कसं बाहेर यायचं. ज्योत्स्ना, मी कायम याबाबतीत तुझी ऋणी राहीन की मी तिला समजावण्याऐवजी ती मला समजवायची आणि बऱ्याच गोष्टींमधनं बाहेर येण्यासाठी तिच्या आध्यात्मिक विचारांचा मला खूप खूप मदत झाली. मगाशी संकेती म्हणाली की आई स्पर्शची आई झाली. खरंच मी तुम्हाला सांगते की मुलांमध्ये रमतो, पण नातवंड ज्या वेळेला आपल्याला देव देतो त्यावेळेला त्यांच्यात आनंद शोधणं खूप वेगळं असतं. मला दोन्ही मुली, मला कधीही याचं वाईट वाटलं नाही. पण आज परेशच्या रूपाने मला मुलगा मिळाला. आज त्याची आई ICUमध्ये आहे. आईचं हे आजारपण असताना आपल्या दुसऱ्या आईच्या कार्यक्रमासाठी इकडे हजर आहे. कोण म्हणतं की मुलगा नाही, मला परेशच्या रूपाने मुलगा मिळाला. माझी सर्व काळजी तो व्यवस्थित घेतो. कधीतरी संकेती मला म्हणते, अगं मी तुझी मुलगी आहे. म्हटलं नाही, आधी तो माझा आहे आणि मग तुझी आहे. म्हणजे आईची वाटणी ही आधी जावयाकडे असते. खरंच परेश, तू सुद्धा ह्या 8 वर्षामध्ये मला आईचं प्रेम जे काही असतं ते ह्या दोघींपेक्षा अधिक दिलं आणि माझी काळजी संकेतीपेक्षा जास्त परेशच घेतो. मी आत्ता म्हटलं की शाळेचा हा 11 महिन्याचा कार्यकाल पूर्ण करण्यासाठी मग ती बाग बनवणं असो
किरण जाधव सर मला हायवेवरच्या एका नर्सरीमध्ये घेऊन गेले. बाई घ्या तुम्हाला हवी ती रोपटी. आणि त्यावेळेला अगदी मनसोक्त त्या नर्सरीमध्ये फिरून आम्ही शाळेसाठी रोपं निवडली. मला काही कामानिमित्त 2 दिवस बाहेर जायचं होतं. बाई तुम्ही येईपर्यंत ही सगळी झाडं लावलेली असतील. त्यांनी त्या बागेची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतली. माझ्या शाळेच्या प्रत्येक प्रशासकीय कामामध्ये हे सोपं नाही आहे. दर 3 महिन्यांनी सह्यांचा अधिकार आणणं आणि वेळेवर पगार बिल सादर करणं. आज मनोज भोईर सर समोर बसलेले आहेत. त्यांच्यामुळे ही कामं व्यवस्थित होऊ शकली. सांबरे सर इथे आहेत की ज्यांनी संपूर्ण दिवस एज्युकेशन ऑफिसमध्ये बसून काढला. मी म्हटलं सर कधीतरी याचं कन्सेशन घ्या. नको बाई. राजेश भोईर सर समोर आहेत की आत्ता सरांनी उल्लेख केला एक गणिताचा शिक्षक. सर आपल्या दोघांनंतर या शाळेला एक गणिताचा उत्तम शिक्षक म्हणून जे कार्यभार पुढे नेणार आहेत असे राजेश भोईर सर की ज्यांनी गणिती डोक्यांनी माझ्या प्रत्येक कामामध्ये मला भरपूर मदत केली. आणि त्यांच्यामुळे ह्या शाळेचा कार्यभार सांभाळणं मला सहजतेने शक्य झालं. बाई तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. आमच्या निकिता राऊत मॅडम स्वतःवर दुःखाचा पहाड कोसळलेला आहे. मी म्हणेन की ही आधुनिक काळातली सावित्री आहे. पतीला एवढ्या मोठ्या आजारातून खेचून बाहेर आणते. शाळेत सतत सर्वांपुढे हसत असते. आपलं दुःख काळजात लपवून तिने मला ह्या 11 महिन्यामध्ये माझ्या प्रत्येक कामामध्ये मदत केली. बाई थांबा, तुम्ही काळजी करू नका. आमच्या स्वाती चोरगे मॅडम कालपर्यंत आवाज बसला होता कारण बाईंनी जबाबदाऱ्याच एवढ्या दिल्या का त्या पेलताना आवाज गायब झाला. मला त्या दिवशी आलेले पाहुणे व्यासपीठावर बोलले, बाई तुम्ही गणिताच्या शिक्षिका आहात, तुम्हाला यावं लागेल शाळेत. म्हटलं नाही सर, मला शाळेत पुन्हा येण्याची आवश्यकता नाही. माझ्या शाळेतली सगळी BSc BEdची गँग मी पूर्णपणे तयार केलेली आहे. मग ते राजेश भोईर सरांपासून आमच्या निकिता म्हात्रे मॅडमपर्यंत एकूण एक BSc BEd शिक्षक त्याच्या कामामध्ये मी तरबेज केलेला आहे. त्यांना माझा वसा मी त्यांच्या ओंजळीत केव्हाच टाकलेला आहे. आणि म्हणूनच आमच्या दर्शना पाटील मॅडम म्हणतात, बाई आधी तुम्ही माझ्या गुरु आहेत. काल माझ्या चिमुरड्या मुलांनी मला सांगितलं, बाई हसत हसत हेसवी किशोरने सफाळ्यापासून प्रीतीच्या गाडीत भरपूर झेंडूची रोपं आणली आणि ही रोपं आपल्या शाळेमध्ये अशी फुलली. एक दिवस एका इंग्रजी माध्यमाचा एक शिपाई माझ्याकडे आला होता. केबिनमध्ये आले, सही घेतली आणि म्हणे, मॅडम तुम्हाला एक सांगू का? म्हटलं बोला ना, काय सांगताय? आज ना ह्या तुमच्या शाळेत येऊन हे झेंडूची फुलांनी बहरलेली रोपं बघून मला रत्नागिरीला असलेल्या माझ्या शाळेची आठवण आली. माझ्या केबिनमधून ती फुलांनी भरलेली झाडं पाहून येणारा प्रत्येकजण खुश व्हायचा, पण ह्याचं सगळं श्रेय जातं किशोर ठाकूर सरांना. ती रोपं आणणं, त्याच्यासाठी खत आणणं, औषध आणणं, ते वेळोवेळी फवारणं आणि माझ्या मुलांकडनं झारीने ते पाणी शिंपून घेणं. सर तुम्ही मगाशी म्हणालात, मी सुद्धा आपल्या शाळेची बाग अगदी कालपर्यंत शिंपली. मुलं म्हणायची, बाई द्या पाईप हातात आमच्या, आम्ही असताना तुम्ही का काम करता? म्हटलं बाळांनो, हे करताना मला आनंद मिळतोय आणि म्हणून मी हे करते. आमची प्रज्ञा सांगायची, बाई तुम्ही धाव देऊ, आम्ही आहोत ना. पण प्रज्ञा त्यावेळेला ते काम करताना मला खूप आनंद व्हायचा की शाळेच्या बागेमध्ये काम करताना दिवसभराचा कामाचा ताण विसरल्यासारखं व्हायचं आणि सगळं आवरून ह्या शाळेतून मी बाहेर निघायचे.
नीता आणि रत्नाबाईंना सांगण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धाडसी निर्णय आम्ही काही दिवसांपूर्वी एकत्रित येऊन घेतला की बाहेरच्या क्लबच्या मुलांचा वावर शाळेमध्ये खूप वाढला होता आणि ह्याच्या काही कंप्लेंट्स यायला लागल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपासून आपल्या शाळेचं मैदान या क्लबच्या मुलांसाठी बंद केलं गेलं बंधूंच्या परवानगीने. आणि संगीता डिसिल्वा मॅडम आणि आम्ही दोघींनी बंधूंकडे एक लेखी निवेदन दिलं की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा होणारा त्रास आम्ही कथन केला. मला काही माजी विद्यार्थ्यांचे फोन आले, त्यांनाही मी सत्य परिस्थिती सांगितली. पण त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना हे पटलं की शाळेच्या भवितव्याच्या दृष्टीने ह्या मैदानाची आणि शाळेची प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून हा निर्णय आम्ही घेतला. पण समाजात काही वेळेला काही उलट पसरवलं जातं, त्यामुळे मॅडमनी ग्राउंड बंद केलं असं म्हटलं जातं. मला अभिमान आहे की माझ्या शाळेच्या सुरक्षिततेसाठी भविष्यामध्ये शाळेवर कोणतंही वाईट काही येऊ नये यासाठी जर शाळेचं मैदान बंद केलं गेलं तर ते रास्त होतं. मी हे तुमच्यापुढे सांगते कारण कदाचित तुम्ही विरार शहरामध्ये समाजात वावरता, तर तुम्हाला जर कोणी असं कधी सांगितलं की मैदान का बंद केलं तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. आणि म्हणून या माझ्या सर्व सहकार्यांच्या मदतीने सहकार्याने आपण बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचं मैदान बंद केलं आणि आज आपली शाळा अधिकाधिक सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करता. वेळेअभावी मी सर्वांचा नामोल्लेख इथे करू शकत नाही. आमचे राहुल जाधव सर आहेत, ऐन वेळेवर शाळा करूनसुद्धा सर मीटिंगला जाता का, सरांनी कधीही नाही सांगितलं नाही. आमचे विश्वजित वळवी सर आहेत, मी मगासपासून शोधत होते पण दिसत नाही आहेत कुठे, तर त्यांनीसुद्धा पोषण आहाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. आमचे वैभव कुडू सर आहेत की जे उद्याचे चांगले वक्ते आहेत. म्हटलं सर चला पुढे, आता माईक समोर बोलण्याची तुमची जी सवय आहे ती वाढू देत. तेव्हा त्यांनीसुद्धा पोषण आहाराचा कार्यभार सांभाळला. वेळेअभावी प्रत्येकाचाच नामोल्लेख करणं शक्य नाही आहे. रुपेश ठाकूर सर आहेत की तांत्रिक कामासाठी त्यांची मदत होते. भूषणने, तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलं की बाई तुम्ही ॲडमिशन एप्रिल महिन्यामध्ये सुरू केलीत, पण हे सगळं श्रेय जातं भूषणकडे. तो माझ्याकडे येऊन बसला, नवीन प्रवेशासंदर्भातलं सर्क्युलरची प्रिंटआउट घेऊन आला, फॉर्म कसा असावा, त्याच्यामध्ये किती बदल करायचे, नवीन प्रिंट कशी असावी या संदर्भात त्याने मला माहिती दिली आणि वेळोवेळी मी त्याच्या सल्ल्यांचं मार्गदर्शन घेतलं. योग्य सल्ले त्यानेही मला दिले. आणि शाळेचे सेवक वर्गामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे संजय मोरे आणि राजू. कोणतंही काम सांगितलं अगदी विश्वासाने संजयने आणि राजूने ते पूर्ण केलं. दीपा पाठीमागे बसलेली आहे, अगं बाई माझी घरी जायची वेळ आली, लवकर ये असं दीपाला कालपर्यंत मी ओरडले. माझ्या ओरडण्याचा कोणीही कधी राग केला नाही की बाई तुमचं हे कर्तव्यच आहे, तुम्ही ओरडताय त्याबद्दल काही नाही. सगळ्यांच्या सहकार्याने मी माझ्या 35 वर्ष, काल मुलांनासुद्धा सर हे पाठ झालं आहे, 35 वर्ष 6 महिने आणि 18 दिवस मुलांनीसुद्धा भाषणामध्ये याचा उल्लेख केला की हा जो कार्यकाल आहे तो आधी शिक्षक म्हणून, मग उपमुख्याध्यापिका म्हणून आणि मग मुख्याध्यापिका म्हणून मला पूर्ण करता आला. हे सर्व पूर्ण करण्यासाठी मी ज्यांच्या साक्षीने आज इथे उभी आहे, माझे वडील KL पोंदा हायस्कूलचे एक हाडाचे शिक्षक होते. इंग्लिशचं ग्रामर तोंडी पाठ होतं. आज ते आपल्यात नाही आहेत. मगाशी संकेतीने उल्लेख केला की जर ते आज असते तर त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असता. माझे सासरे कैलासवासी नरेंद्र राऊत की जे मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद शाळेमधून रिटायर्ड झाले आणि काही अल्पशा आजारानंतर संकेतीच्या लग्नानंतर 1.5 वर्षातून ते आमच्यातून गेले. माझ्या सासूबाई कैलासवासी ललिता राऊत की त्यासुद्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षिका होत्या. म्हणजे हा शिक्षिका पेशेचा वसा आम्हाला आमच्या घराण्याकडून मिळालेला आहे. आज ह्या कार्यक्रमासाठी माझा भाऊ, माझी वहिनी, माझी नणंद, माझी भाची संकेती आणि परेश हे दोघंही इकडे उपस्थित राहिलेत. खरंच मी मगाशी भावूक झाले. आज परेशची आई खूप आजारी आहे
ICUमध्ये आहे, तो कार्यक्रमाला येऊ शकेल की नाही ह्याची खंत मला होती. पण आज तो इथे आला. मला बरं वाटलं. पण पुन्हा एकदा आईचं कर्तव्य म्हणून त्याला लवकर निघावं लागणार आहे. सर, तुम्ही या शाळेची धुरा मी यशस्वीपणे सांभाळेन याची ग्वाही मला दिली. कधीही शाळेत कामानिमित्त आले तर ही शाळा अशीच हिरवीगार आणि फुललेली राहू देत. मी संकेतीला सकाळी जेव्हा फोन केला तिला म्हटलं, बाळा उशीर होता कामा नये हं, शिक्षक सकाळी 7 वाजता आलेत. मला भान आहे की आज तुमची घरी जायची वेळ 11:30ची आहे, शनिवार आहे. तेव्हा मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करते की आत्ता जवळजवळ 1 वाजत आला असावा आणि इतका वेळ तुम्हाला ह्या कार्यक्रमासाठी द्यावा लागला. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तुमची रजा घेते. धन्यवाद. असे मौलिक विचार आपण या ठिकाणी आमच्या पुढे सादर केलेले आहेत आणि म्हणून आपलेच जे विचार आहेत ते विचार मी गाण्यातून या ठिकाणी मांडणार आहे. या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज. या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज. कर्तव्य हे पूर्ण झाले, कर्तव्य हे पूर्ण झाले, निवृत्तीचे आले क्षण हे. या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज. शाळेसाठी जीवन धिदले, कर्तव्याचे पालन केले. शाळेसाठी जीवन धिदले, कर्तव्याचे पालन केले. नियमापरी हे दिवस आले, नियमापरी हे दिवस आले. सर्वांचे आभार, मुक्त मी झाले आज रे. या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज. गोड गोजिऱ्या सर्व मुलांना दिले आईचे प्रेम तयांना. गोड गोजिऱ्या सर्व मुलांना दिले आईचे प्रेम तयांना. येईल आठवण तुम्हा सर्वांना, येईल आठवण तुम्हा सर्वांना. विसरू नका आता, मुक्त मी झाले आज रे. या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज. शिक्षक झाले पुण्य लाभले, जीवन माझे सफल हे झाले. शिक्षक झाले पुण्य लाभले, जीवन माझे सफल हे झाले. प्रेम आणि सुख सर्व मिळाले, प्रेम आणि सुख सर्व मिळाले. काही नको आता, मुक्त मी झाले आज रे. या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज. या शाळेचा या सेवेचा
निरोप मी घेते आज, कर्तव्य हे पूर्ण झाले, कर्तव्य हे पूर्ण झाले, निवृत्तीचे आले क्षण हे, या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज रे. खरोखर मॅडम ज्यावेळेस रिटायर्ड होणार ही हळूहळू आम्हाला जाणवायला लागलं, त्यावेळेस मॅडमनी माझ्याकडे गीत पाठवलं आणि त्यावेळेस मलाच हा प्रश्न पडला की हे गीत सादर करताना आपल्याला थोडंसं गहिवरून येणार, किंबहुना तशाच प्रकारची माझी अवस्था झालेली आहे. आणि म्हणून मॅडम असं म्हणेन की आपल्या पणतीरूपी ओंजळीत आम्ही ज्योतीच्या रूपाने तेवत आहोत, आपल्या मायेची पाखर सदैव आमच्यावर राहू द्या, ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि आपलं पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, यशाचे आणि आरोग्यदायी जाओ, ही सदिच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणास देतोय. त्याचबरोबर येणारं पुढील वर्ष हे आपल्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण घेऊन यावं, ही सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतोय. आणि शेवटी आपण आभार प्रदर्शनाकडे जातोय. आभार तुमचे मानून आभाराचे उपकार करणार नाही, आभार तुमचे मानून आभाराचे उपकार करणार नाही, आपल्या माणसांशी परकेपणाचा व्यवहार करणार नाही. स्नेहाचे हे शब्द माझे थोडे द्यावे घ्यावे, स्नेहाचे हे शब्द माझे थोडे द्यावे घ्यावे, आपुलकीचे नाते आपले असेच वाढत जावे, आपुलकीचे नाते आपले असेच वाढत जावे. यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ प्रीती ठाकूर मॅडम यांना. धन्यवाद सर. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती तसेच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण आदरणीय मुख्याध्यापिका सौ संगीता राऊत मॅडमच्या सेवापूर्ती समारंभाला उपस्थित आहोत. खरं तर आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे, खरं तर आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे, जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जाणायचे, जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जाणायचे. अशा सोहळ्यामधून जपायची असतात नाती, अशा सोहळ्यांमधून जपायची असतात नाती, हृदयात असतात साठवायचे आठवणींचे मोती, हृदयात असतात साठवायचे आठवणींचे मोती. पण कार्यक्रमाच्या रिवाजानुसार येथे मी आभार प्रदर्शनास उभी आहे. सर्वप्रथम मी आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय मुख्याध्यापिका सौ संगीता राऊत मॅडम यांचे आभार मानते की त्यांनी आमच्या सत्काराचा मनापासून स्वीकार केला. तसेच आजच्या या सेवापूर्ती समारंभासाठी आदरणीय राऊत मॅडमचे कुटुंबीय तसेच आप्तेष्ट तसेच KG हायस्कूल आगाशी शाळेच्या तीनही माजी मुख्याध्यापिका सौ रत्नप्रभा पाटील मॅडम, सौ नीता गावकर मॅडम व सौ ज्योत्स्ना नाईक मॅडम या देखील येथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल शाळा परिवारातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आजच्या या सेवापूर्ती समारंभ उत्तमरित्या पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करणारे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री मासाळ सर तसेच पर्यवेक्षिका सौ चुरी मॅडम यांचे देखील मी आभार मानते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ नूतन वर्तक मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी समारंभास उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचे तसेच आपल्या संपूर्ण शालेय कुटुंबाचे मनस्वी आभार. आदरणीय राऊत मॅडम यांनी काल दिलेल्या स्नेहभोजनाचा आपण सर्वांनी आस्वाद घेतला. तसेच मॅडमनी आपणा सर्वांना मॅडमच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने
प्रेमळ आठवण म्हणून भेटवस्तू दिली, यासाठी मॅडमचे शाळा परिवारातर्फे विशेष आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हातभार लावला त्या सर्वांचेही खूप खूप आभार. आदरणीय राऊत मॅडम आपल्या सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासमाधानाचे, निरामय आरोग्याचे, आनंदाचे जावो हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना व पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम, सेवानिवृत्ती कार्यक्रम येथेच संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.